नमस्कार मित्रांनो, अभिवक्ता परिषद अलिबाग यांनी आयोजित केलेला हा विशेष कार्यक्रम नवीन वकिलांसाठी, वकील मित्रांसाठी मार्गदर्शन। मला यामध्ये दुसरे पुष्प ओवण्याची जी संधी दिली त्याबद्दल मी सुरुवातीलाच अभिवक्ता परिषद यांचे मनापासून आभार मानतोय। अभिवक्ता परिषद ही अलिबाग तालुक्यात आता रायगड जिल्ह्यातील वकिलांकरता विशेष काम करते। आजचा आपला विषय आहे आर्ट ऑफ क्रॉस एक्झामिनेशन। वकिली व्यवसायात उलट तपास ही एक कला म्हणून जोपासली पाहिजे। त्याविषयी आपण मुक्त संवाद करणार आहोत। आपले काही प्रश्न असतील तर तेही शेवटच्या 10 मिनिटात नक्की विचारात घेतले जातील। मित्रांनो, सुरुवातीलाच रायगड जिल्ह्यातील, महाराष्ट्रातील ज्या वकिलांनी या क्षेत्रात खऱ्या अर्थाने नाव कमवलं, ज्यांनी ठसे उमटवले, उलट तपास कसा करावा, ते 4 वकिलांचं स्मरण मला आज करावं असं वाटतंय। आदरणीय दत्ता पाटील, आदरणीय दत्ता खानविलकर, माऊसकर, प्रभाकर हेगडे आणि ओवळेकर या सर्वांनी आम्हाला शिकवलं म्हणजे कान धरून वर्गात बसवतात तसं बसवलं नाही, पण आम्ही त्यांना अनुभवलं। हे अनुभवणं महत्वाचं असतं। तुम्ही काय शिकताय, किती शिकताय याला काही महत्व नाही, तुम्ही काय अनुभवताय, काय आत्मसात करताय याला महत्व आहे। मित्रांनो, आपल्याला खूप वेळ असतो, पण सुरुवातीलाच काही गोष्टी मी तुम्हाला सांगू इच्छितोय। मला जे प्रकर्षाने जाणवतंय की काही मंडळी हल्ली थोडे जास्त पोशाखी होत चालले। म्हणजे मी फक्त आरटीएस मॅटर बघीन, म्हणजे मी ग्राहक मंचातच जाईन, मी क्रिमिनलकडे बघणारच नाही, मी सिव्हिलच नाही चालणार। सुरुवातीच्या काळात ज्युनियर म्हणून तुम्ही सर्व प्रकारची वकिली आनंदाने केली पाहिजे, अभिमानाने केली पाहिजे, आत्मसात केली पाहिजे। ज्या वकिलांनी खालच्या कोर्टात प्रॅक्टिस केलेली आहे, मोपिसाईल कोर्टात प्रॅक्टिस केलेली आहे, तालुका कोर्टात प्रॅक्टिस केलेली आहे, तहसीलदार पुढे जो हजर झालेला आहे, आरटीएस अपिलात जो हजर झालेला आहे, ज्यांनी दिवाणी दावे चालवलेले आहेत, नोटिसा स्वतः ड्राफ्ट केलेल्या आहेत, तो चांगली फौजदारी वकिली करू शकतो। तुम्हाला सर्व क्षेत्राचा अनुभव पाहिजे, तुमचं जनरल नॉलेज चांगलं पाहिजे। यासाठी समाजात डोळे उघडे ठेवून वावरण्याची सवय पाहिजे। आपण काय करतो, बऱ्याच वेळा असं होतं की जाता जाता एखादी क्रॉस ऐकायला मिळते, थोडीशी ऐकतो आणि त्याच्यावर आपण कॉमेंट्स करून मोकळे होतो। बारमध्ये गेलो की त्या वकिलाने हा प्रश्न अंगावर घेतला, हा प्रश्न असा विचारायला नको पाहिजे होता। नक्की ही चौकस वृत्ती पाहिजे, पण केव्हा तो तुम्हाला अधिकार प्राप्त होईल? तुम्ही आधी त्या केसचा जरा अभ्यास करा। ती क्रॉस कोणत्या मुद्द्यावर आहे, तो खटला कोणता आहे याचा अभ्यास करा। पूर्ण सरतपास ऐका, पूर्ण क्रॉस ऐका, म्हणजे त्या क्रॉस मधली डेप्थ, तो वकील इतका खोलात जाऊन का प्रश्न विचारत होता, इतकी रिस्क का घेत होता, हे तुम्हाला कळेल। मित्रांनो, आर्ट ऑफ क्रॉस एक्झामिनेशन, उलट तपास ही कला आहे, हे संज्ञा झाली, पण शेवटी तुम्ही खूप चांगल्या चांगल्या केसेस ऐकायला मिळाल्या पाहिजेत। आमच्या सुदैवाने त्या आम्हाला मिळाल्या, आम्ही त्या अनुभवल्या। तुम्ही दावे चांगले क्रॉस ऐकली पाहिजे आणि मग पूर्वतयारी हा विषय सुरू होतो। फौजदारी खटल्यामध्ये मग तो अगदी मर्डर केस असेल, अन्य विशेष कुठला खटला असेल, कोणताही खटला असेल, पण त्यामध्ये हा बॅकबोन आहे, हा कणा आहे। तुम्हाला ही कला जमली पाहिजे। त्यासाठी मुळात तुमचं भाषेवर प्रभुत्व असलं पाहिजे। मित्रांनो, तुम्हाला मायबोलीबद्दल अभिमान पाहिजे, तुम्हाला निदान एका भाषेवर पूर्ण कमांड पाहिजे। मला इंग्रजी येत नाही म्हणून मला वैफल्यग्रस्त येत असेल तर मला मराठीत बोलता आलं पाहिजे, मला माझं म्हणणं समजावून सांगता आलं पाहिजे। आणि कशाला लाज पाहिजे मातृभाषेची, मराठी भाषेची? समोरचा जज मराठी आहे,
येणारा विटनेस मराठी आहे, तपासी अंमलदार मराठी आहे, बहुतांशी येणारा डॉक्टरही मराठी आहे, विरुद्ध वकील प्रॉसिक्युटर मराठी आहे. मग मराठीची लाज कशाला? आपण नको ते मोडकं तोडकं इंग्लिश बोलतो, आपल्याला भावना सांगता येत नाही, साक्षीदाराला प्रश्न समजत नाही, आणि मग साक्षीदार कंटाळवाणी क्रॉस कंटाळून काही वेगळी उत्तरं देऊ लागतो. म्हणून तुम्हाला स्वतःच्या भाषेचा अभिमान असायला काहीच हरकत नाही. माझं तर म्हणणं आहे, मातृभाषेचाच उलट तपास अतिशय सुंदर होतो. आजपर्यंत मी एकही उलट तपास मराठीशिवाय घेतलेलाच नाही. प्रश्न उरतो की तुम्ही तयारी कशी करता. एखादी सेशन आल्यानंतर तुम्ही पक्षकारांना विश्वासात कसे घेता. पहिली गोष्ट लक्षात ठेवा, कष्टाला पर्याय नाही, मेहनतीला पर्याय नाही, कोणताही शॉर्टकट नाही. आपली ओळख आहे, विटनेस होस्टाईल होतील, पोलीस ओळखीचे आहेत, आयो ओळखीचे आहेत, या पळवाटा कृपया स्वीकारू नका. या धोक्याच्या वाटा आहेत. येणारा खटला हा मला मेहनतीने सोडवायचा आहे, मला सत्य कोर्टासमोर आणायचं आहे, मला त्यासाठी विशेष अभ्यास करण्याची गरज आहे. चार्जशीट मधला प्रत्येक साक्षीदार हा पोलिसांना साथ देण्यासाठी, म्हणजेच आरोपीला शिक्षेला पोहोचवण्यासाठी किंवा आरोपी विरुद्ध साक्ष देण्यासाठी येणार आहे असं गृहीत धरून अभ्यासाला लागा. म्हणून चार्जशीटचा अभ्यास हा पहिला चरण आहे. चार्जशीट ताब्यात आल्यानंतर पहिली गोष्ट म्हणजे चार्जशीट नीट वाचून घ्या. ती किती व्हॅल्यूम मध्ये आहे, किती खंडामध्ये आहे, त्याचा अभ्यास करा. तुमच्या लक्षात येईल की आता बऱ्याच काही मोठ्या चार्जशीट असतात, त्यामध्ये सीडीआरचा खंड वेगळा असतो. जसा जसा तपासी अंमलदार बदलतो तसे तसे खंड बदलत जातात. चार्जशीटचा अभ्यास, चार्जशीटचं पारायण करा. शक्य झालं तर ती व्यवस्थित चार्जशीट बाइंडिंग करून घ्या. तुमच्या अंगात व्यवस्थितपणा असलाच पाहिजे. आणि मग प्रत्येक साक्षीदाराचं वर्गीकरण करा. साक्षीदाराचं वर्गीकरण म्हणजे फिर्यादी अधिक आय विटनेस, मग इतर परिस्थितीजन्य पुरावे, मग पंच विटनेस, साधे पंच, मग रिकव्हरीचे पंच, मग सीडीआर रिपोर्ट, मग ओळख परेड किंवा कन्फेशनल स्टेटमेंट, कबुली जबाब, मग 164चे जबाब. आणि शक्य झालं तर चार्जशीटच्या 2-2 प्रती ताब्यात ठेवा. एक प्रत ओरिजिनल चार्जशीट जशी आहे तशी ठेवा, आणि दुसरी प्रत तुम्हाला जसं योग्य वाटते त्या पद्धतीने जे साक्षीदार तपासले जाणार आहेत त्यांचे पुरवणी जबाब सोबतीला लावून, त्यांचे 164चे जबाब सोबतीला लावून, मग तो इन्क्वेस्ट पंचनामा असेल तर त्याच्या मागे पोस्टमॉर्टमचा रिपोर्ट लावून, ऍडव्हान्स डेथ सर्टिफिकेट ठेवून, फायनल कॉज ऑफ डेथ सर्टिफिकेट लावून, सीए रिपोर्ट लावून अशीची चार्जशीट वेगळ्या पद्धतीने तयार करा. याला चार्जशीटची बांधणी आपण म्हणतो. ही एकदा केली की प्रत्येक विटनेसचे जे मुद्दे आहेत ते बाजूच्या पानावर बारीक अक्षरात लिहून ठेवा. आणि हे करताना आरोपीला विश्वासात घ्या. 2 गोष्टी आहेत. आरोपी एकतर जामिनावर असतो किंवा आरोपी जेलमध्ये असतो. आरोपीमध्ये जेलमध्ये असेल तर तिकडे बँडिकलचे बॅरिस्टर खूप असतात, त्याला शिकवणारे असतात, आणि मग नेहमीप्रमाणे ते तुम्हाला चिठ्या पाठवतात. या चिठ्यांचा प्रचंड आदर करा. कपाळावर आठी न आणता ती चिठी पूर्णपणे वाचा. माझा स्वतःचा अनुभव असं सांगतो की चिठ्यांमध्ये निदान 10 ते 20% तरी चांगलं मटेरियल असतं, जी त्याची वैयक्तिक माहिती असते. त्याच्या भावना समजून घ्या, त्याला विश्वासात घ्या. तो कधी कोर्टात आला तर त्याच्या बाजूला त्याच्याशी बोला, त्याला विचारा की नक्की घटना कशी घडली, काय घडली, कसा खून केलास असं विचारायची गरज नाही. तो कदाचित घाबरून तुम्हाला सांगणार नाही, पण विश्वास संपादन झाल्यानंतर तो हळूहळू एक एक पत्ते खोलतो. आणि तो बऱ्याच वेळेला असं सांगून मोकळा होतो, साहेब मी खरं तिथे नव्हतो, मला अशा कारणासाठी पोलिसांनी गुंतवलं, किंवा या समोरच्या पक्षकारांबरोबर माझं असं वैमनस्य होतं जे रेकॉर्डवर नाही, जे चार्जशीटमध्ये नाही. पण असं आहे, कितीतरी खटले असे होतात की वैयक्तिक भांडणासाठी खोटेपणाने आरोपींना गुंतवलं जातं. विशेषतः मोठ्या खटल्यांमध्ये 3 आरोपीच फक्त मारायला असतात, पण आरोपी केले जातात 9. मग कोणाच्या हातात चाकू दाखवला जातो, कोणा सांगितलं तर धारा याला मारा, मी पोलिसांचं काय ते बघून घेईन, 120 बी लावला जातो. कारण हे सगळं नंतर सुचलेलं शहाणपण असतं. त्यामुळे ही माहिती घेणं, त्या नोट्स काढणं अत्यंत महत्वाचं आहे.
आता तुम्ही नोट्स काढल्यात, आरोपीशी बोललात, की दुसरा भाग येतो आरोपींच्या नातेवाईकांशी बोलणं. आरोपी आत असेल तर कोणतरी एक नातेवाईक असा येतो किंवा त्याचा जवळचा मित्र येत असतो की तुम्हाला लक्षात येते की हा माणूस जास्त माहितगार आहे, सेन्सिटिव्ह आहे, याला काहीतरी खटल्याबद्दल विचारता येईल, अशा माणसाशी बोला. ते मुद्दे काढून घ्या. एकदा ते मुद्दे काढून घेतलेत की तुम्हाला एकदा डिफेन्स तयार करायला मदत होईल. मित्रांनो, डिफेन्स हा आरोपीशी बोलून वस्तुस्थितीला धरून काढा. कुठेतरी हवेत तीर मारायचे म्हणून डिफेन्स काढणं, एकच डिफेन्स पाहिजे असं अजिबात नाही. ऑल्टरनेटिव्ह डिफेन्स ठेवा, पर्यायी वैकल्पिक डिफेन्स, बचाव ठेवा. पण एकदा आता बचाव ठरवलात की त्या दृष्टीने तुम्ही केस लॉ शोधता. हे केस लॉ ही महत्वाचे आहे. एक लक्षात घ्या, तुमचं भाषेवर प्रभुत्व आणि केस लॉवर प्रभुत्व किती याच्यावर तुमची क्रॉस अवलंबून नसते. पण जर केस लॉ तुम्हाला माहिती असतील, अद्ययावत कायदे माहिती असतील, प्रिझम्पशन्स माहिती असतील, ओमिशन कॉन्ट्रॅडिक्शन बद्दल तुमची हुकमत असेल, तर मात्र उलट तपासाच्या वेळी तुमची भंबेरी उडत नाही. एवढं सगळं झाल्यानंतर साक्षीदाराचा अभ्यास सुरू होतो. तो म्हणजे साक्षीदार कोण आहे, त्याची क्वालिटी काय आहे, तो गुरुजी आहे की पोलीस साक्षीदार आहे, तो शेजारी आहे का की मैताचा खास मित्र आहे, तो खरंच आय विटनेस आहे का, तो किती इंटरेस्टेड आहे, किती इन्व्हॉल्व आहे, त्याचा इंटरेस्ट हा शिक्षा देण्यासाठी आहे की न्याय मिळवण्यासाठी आहे की केवळ मैत्री म्हणून आलाय. कारण प्रत्येक साक्षीदाराची वर्गवारी वेगळी असते. प्रत्येक साक्षीदार हा प्रत्येक घटना वेगवेगळ्या अँगलनी वेगवेगळ्या प्रकारे बघत असतो. थोडक्यात एखाद्या पानपट्टीजवळ तुम्ही पान खाताय आणि समोर ऍक्सिडेंट झालं आणि ऍक्सिडेंटवर बाचाबाची होऊन एखादा खून झाला, तुम्ही पान खाल आणि पाय काढून सरळ घरी जाऊन बसा. दुसरा साक्षीदार सोडवायला जाईल, तिसरा साक्षीदार एखादा असेल तो पोलीस स्टेशनला फोन करेल. त्यामुळे प्रत्येक साक्षीदार वेगळा वागतो. याच्यासाठी तुम्हाला माणसं वाचता आली पाहिजेत, साक्षीदार वाचता आले पाहिजेत, साक्षीदारांची माहिती घेतली पाहिजे. तो किती पाण्यात आहे त्याची कुंडली माहिती करून घ्या. त्याचे नातेवाईक कोण आहे, तो मैताशी नातेवाईक आहे काय, इतर आरोपींशी त्याचं शत्रुत्व काय होतं, हे सगळं माहिती करून त्या त्या पानावर त्या त्या स्टेटमेंटच्या इथे तुम्ही लिहून ठेवा. स्वतःच्या बुद्धिमत्तेवर फार फाजील आत्मविश्वास ठेवू नका. कारण आत्मविश्वास हाच उलट तपासाचा कणा आहे, पाय आहे. तुम्हाला आत्मविश्वास असला, होय मी ही खटला घेतलाय, मी माझ्या जिद्दीने हा खटला प्रामाणिकपणे सोडवण्याचा प्रयत्न करेन, आणि मग तुम्हाला डिफेन्स सुचत जाईल. त्यानंतर महत्वाची पायरी येते ती कागदपत्रावरून तयारी झाल्यानंतर प्रत्यक्ष जागा बघण्याची. हे स्पॉट इन्स्पेक्शन अत्यंत महत्वाचं आहे. सेशन केसमध्ये, फौजदारी केसमध्ये अत्यंत महत्वाची गोष्ट काय असेल तर तुम्ही प्रत्यक्ष गुन्ह्याच्या घटनेच्या जागेला भेट द्या. ती घटना रात्रीची असेल तर दिवसाही बघा ती घटनास्थळ, आणि तेच घटनास्थळ रात्री त्याच वेळेला बघा. किती प्रकाश होता, काय वस्ती असते, रहदारी किती असते, वाहतूक किती असते, अडथळे किती आहे, खरंच आय विटनेसची पोझिशन काढून बघा. स्पॉट पंचनामा हातात ठेवा आणि स्पॉट पंचनामा खरंच योग्य पद्धतीने झालाय का याचाही अभ्यास करा. अंतर मोजा, जमलं तर हातनकाशा काढा, फोटो काढून ठेवा. बऱ्याच वेळेला असं लक्षात येईल की स्पॉट पंचनाम्यामध्ये गुन्हा घडला तिथे जी दुकानं होती त्यांचा उल्लेख केला जात नाही. आजूबाजूच्या इमारती असतात जिथून सहज ती घटना 15 फुटावरची दिसू शकते, त्या खिडक्या सतत उघड्या असतात, तिथे राहती घरं असतात, त्यांचं वर्णन केलं जात नाही. का तर त्यांना आय विटनेस घेतलेलं नसतं. अनेक गोष्टी पोलीस लपवत असतात. आणि मित्रांनो, एक लक्षात ठेवा, तुमच्यामुळे खटला सुटतोय किंवा तुम्ही खटला खूप हुशारीने चालवताय ही गची बारा कधी होऊन देऊ नका. खटले हे न्यायालयाच्या इच्छेवर असतात आणि पोलिसांच्या मूर्खपणामुळे सुटतात. किती पोलिसांची तुम्ही तयारी घेतली, किती कॉन्फरन्सेस झाल्या, ते पोलीस ही चार्जशीटमध्ये चुका करून ठेवतात. तुम्हाला ती शोधता आली पाहिजे. कारण चार्जशीटमध्ये चुका करण्याचं काम पोलीस करतात त्याला 2 कारणं असतात. एक तर ते खरंच स्वाभाविकपणे चुका करतात किंवा आळशीपणाने चुका करतात. आणखीन एक महत्वाचं कारण असतं, कोणाला तरी वाचवायला किंवा कोणाला तरी मदत करायच्या इराद्याने त्या जाणीवपूर्वक चुका करतात. तुम्हाला हे सगळं माहिती पाहिजे म्हणून तुम्हाला थोडा तरी प्रॉसिक्युशनचा अनुभव पाहिजे. ज्युनियर वकिलांना मी पहिला सल्ला देईन की लीगल एडच्या केस तुम्ही चालवा, पण त्याचबरोबर जमलं तर प्रॉसिक्युशनच्या साईडनी सुद्धा कधीतरी अपिअर व्हा. प्रॉसिक्युटरकडे एखादा ज्युनियर म्हणून राहा, तुम्हाला कळेल की प्रॉसिक्युटरची बाजू काय असते. प्रॉसिक्युटरला जो ओळखतो, प्रॉसिक्युटरची जी
मनोधारणा असते ती जो ओळखतो, सरकार काय या केसमध्ये तयारी करू शकेल, सरकारी वकील नेमका आपल्या विरुद्ध कोण आहे, तो विशेष सरकारी वकील आहे का की नेहमीचा सरकारी वकील आहे, त्याची चाल कशी असते, हा सगळा बुद्धिबळाचा खेळ आहे. तुम्हाला तो प्रतिस्पर्धी म्हणून उभा राहणार आहे, त्याला घटना सिद्ध करायचं आहे आणि तुम्हाला घटना संशयास्पद ठरवायचं आहे, खोटी ठरवायचं आहे, तुम्हाला निर्दोष सोडून घ्यायचा आहे, संशयाचा फायदा घ्यायचा आहे. त्यामुळे प्रॉसिक्युटर ह्याच्यात नेमके कोणते विटनेस गाळेल, कोणते कागद दाखल करणार नाही, त्याची चाल कशी असेल, तो पहिला फिर्याद घेईल की पहिला डॉक्टर घेईल की पहिला सर्कल इन्स्पेक्टर घेईल, हे सगळं तुम्हाला माहिती पाहिजे. यासाठी अनुभव महत्वाचा आहे. यासाठी त्या त्या प्रॉसिक्युटरची त्या त्या कोर्टाची कार्यपद्धती विचारात घेणं महत्वाचं असतं. न्यायालय वेगवेगळ्या पद्धतीचे असतात, त्यांना इगो असतात. काही न्यायालय क्रॉस घेऊनच देत नाही, त्यांची स्वतःची काही कल्पना असतात, त्यांच्या काही संकल्पना असतात. मी 27च्या पंचनाम्याबद्दल अनेक न्यायाधीश अनेक प्रकारे युक्तिवाद करताना बघितले. कॉन्ट्राडिक्शनच्या बाबतीत, इम्प्रुव्हमेंटच्या बाबतीत न्यायालय चुकतं. त्यामुळे तुम्ही न्यायालयाशी भांडायचं नाहीये, पण तुमचे हक्क शाबूत ठेवून तुमच्या आरोपीच्या हितार्थ हितरक्षणाकरता वेळ आली तर थोडा वादही घालायला लागतो. आता सर्वात महत्वाचं, तुम्ही जागेचा नकाशा काढला, जागेवर जाऊन बघून आलात, तुम्ही 27चा पंचनामा जिथे झालाय ती जागा सुद्धा बघा, त्या पंचनाम्याची सुद्धा जागा बघा. तुम्हाला अनेक मुद्दे मिळतात, कारण तुम्ही आधी आरोपीच्या नातेवाईकांशी बोललेले असतात. मग असं लक्षात येतं की अरे 27चा पंचनाम्यात ही प्रत्यक्ष गाडी तिथे जाऊच शकत नाही, इतकी छोटी गल्ली आहे की तिथे पायी जाण्याशिवाय पर्याय नाही, आणि अगदी गाडीतून उतरले आणि 2 पावलावर घरात पोचला असं आरोपीच्या तोंडात घातलेलं आहे. त्यामुळे ह्या सगळ्या गोष्टी ह्या तुम्हाला अनुभवाने येतात, ऑब्झर्वेशन येतात. त्यासाठी चांगली क्रॉस पूर्ण वेळ ऐकणं, त्या नोट्स काढणं हे अत्यंत महत्वाचं आहे. कायद्यावरही तुमचा अभ्यास पाहिजे, तुम्हाला निदान काही संज्ञा पूर्ण माहिती पाहिजेत आणि सामान्य ज्ञान चांगलं असलं पाहिजे. कॉमन लॉ हाच सगळ्यात महत्वाचा आहे. तुम्हाला एखादी डेफिनेशन कोणी विचारत नाही, तुम्हाला गृहीतक काय आहेत ते विचारत नाही, परंतु नेमकं तुम्हाला क्रॉसच्या वेळेला स्वतःची जी कला आहे ती सगळी एकत्र उतरायची असते. तिथे तुम्हाला कोणी पाठीराखा नसतो. गॅलरी शो न करता क्रॉस करा. केवळ आरडाओरड केला, हातवारे केले म्हणजे आपण चांगली क्रॉस करतो, हा गैरसमज कधीही करून घेऊ नका. बरेच चांगले वकील शांतपणे आरोपीच्या वतीने क्रॉस करत असताना साक्षीदाराच्या पोटात शिरतात. साक्षीदाराला कळतही नाही की आपल्याकडे ही ऍडमिशन गेली कशी. आपण तर इतकं ठरवून आलो होतो, प्रॉसिक्युटरने आपली तयारी घेतली, पोलिसांनी तयारी घेतली, आपण प्रत्यक्ष घटना बघितलेले प्रामाणिक साक्षीदार आहोत, तरी सुद्धा आपल्याला कसं फसवलं. यालाच कला बोलतात. फसवणूक नाही, चालूगिरी नाही, परंतु तरी सुद्धा तुम्ही आवाजातले चढ उतार हे साक्षीदारासाठी वापरा, साक्षीदाराच्या मनात शिरा. साक्षीदाराला वाटलं पाहिजे हे वकील आपल्याला मदत करतायत, आपल्याकडनं काही काढून घेतात, परंतु ते वस्तुस्थिती सांगतायत, ही आपल्याला अमान्य करता येणार नाही. क्रॉस कशी करू नये हे पहिलं शिका. वाहत जाऊन क्रॉस कधीही करू नका, कारण वाहत गेलेली क्रॉस फसवी असते, शेवटी कंटाळवाणी होते आणि मग जज तुम्हाला आवरत घेतो. आणि हे सगळं करत असताना मग तुम्हाला लक्षात येतं की आपल्याला कागद बघणं अत्यंत महत्वाचं आहे. तुम्ही केवळ चार्जशीट बघितली, दोषारोप पत्र बघितलं नाही, कोर्टाच्या कागदांचं इन्स्पेक्शनच घेतलं नाही, काय उपयोग. कितीतरी ठिकाणी असं लक्षात येतं की चार्जशीट मध्ये नसलेले कागद कोर्टाकडे आहे. चार्जशीट मध्ये जे झेरॉक्स आहेत त्याच्यामध्ये काही ठिकाणी कागदावर पूर्ण उठलेलं नाही, परंतु तिकडच्या सीए रिपोर्ट मध्ये महत्वाचं आहे. ओरिजिनल सीए रिपोर्ट बघा, ओरिजिनल पंचनामे बघा, ओरिजिनल लॉगबुक रजिस्टर जे काय असेल, कोर्टापुढे आलेलं स्टेशन डायरी असेल ती बघा, त्याच्या नोट्स काढा. शक्य झालं तर सही शिक्क्याच्या नकला मिळणं शक्य असेल तर त्या मिळवा, नाहीतर अर्ज करा. कारण खटल्याच्या सुरुवातीला 226 खाली खटला खूप कमी वेळा ओपन होतो, परंतु खटल्याच्या सुरुवातीलाच तुम्ही 294 ची लिस्ट बघा, कागदपत्रांची पाहणी करा आणि त्या नोट्स काढून ठेवा की या खटल्यात ही महत्वाची आहे. इथे महत्वाचं आणखीन एक सांगावं असं वाटतं, बरेच जण खटल्यामधले मूळ केस पेपर बघत नाहीतच, परंतु रिमांडचे कागद सुद्धा बघत नाहीत. पूर्वी जी जामीन अर्ज झालेले असतात त्या जामिनाचे आदेश काय झाले, त्यावेळेला प्रॉसिक्युटरनी काय से दिलेला आहे, पोलिसांनी काय से दिलाय तो बघा. मी एका खटल्यामध्ये
माणगाव कोर्टामध्ये एका अंगठीसाठी 3 वेळा पोलीस कस्टडी घेतलेली, मैताची अंगठी रिकव्हर होण्यासाठी 3 वेळा पोलीस कस्टडी घेतले, गळ्याला आवळलेली दोरी पकडण्यासाठी 3 वेळा पोलीस कस्टडी घेतले आणि जागेवरच दोरी मिळाली होती हे सिद्ध केलेलं आहे. शिवाय ती अंगठी पोस्टमॉर्टमच्या वेळी डॉक्टरनी त्या आयोला दिली होती हेही सिद्ध केलेलं आहे, कारण पोस्टमॉर्टम मध्ये ती नोंद होती. त्यामुळे तुम्हाला हे कागद बघणं महत्वाचं असतं. कागद कसे वाचताय, किती बारकाईने वाचताय, बिटवीन द लाईन तुम्हाला काय त्यातलं कळतंय हे सगळ्यात महत्वाचं आहे. आणि मग अशा वेळी तुम्हाला पुढे पुढे सरकत जाताना लक्षात येईल की कोर्टापुढे जर अपुरे कागद असतील तर तुम्हाला तो कागदपत्र मागण्याचा अर्जही करण्याचा हक्क आहे. आणि माहितीचा अधिकार इतका सुंदर अधिकार तुम्हाला आणि तुमच्या आरोपीला आलेला आहे की बरेच आरोपी करतात परंतु त्यांना योग्य मार्गदर्शन नसतं. तुम्ही त्यांना मार्गदर्शन करा आणि ते माहितीच्या अधिकारी खाली जे काय कागदपत्र असतील, मग मेडिकल पेपर्स असतील, लॉगबुक रजिस्टर असेल, स्टेशन डायरी एंट्री असेल किंवा अन्य कागदोपत्री पत्र व्यवहार असेल, ते सगळे मागवून घ्या. आता सगळ्यात महत्वाचं येतं की खटला सुरू होतो, आय विटनेस येतो. त्यावेळेला तुम्हाला 2 प्रिन्सिपल नक्की माहिती पाहिजेत मित्रांनो. पहिली गोष्ट म्हणजे जेव्हा 2 शक्यता मेहरबान कोर्टासमोर येतात तेव्हा जी शक्यता आरोपीच्या फायद्यात असते ती प्राधान्याने विचार घेण्यात यावी असं न्यायतत्व आहे. आता हे न्यायतत्व बेनिफिट ऑफ डाऊट साठी उपयोगी आहे आणि पुराव्याची साबिती करण्याची सगळ्या ठिकाणी जबाबदारी शेवटी प्रॉसिक्युशनवर आहे. आहेत काही विशेष कायदे आहेत की ज्याच्यात आरोपीवर पुराव्याची सिद्धता करण्याची जबाबदारी येते. अगदी हुंडाबळीपासून असेल, इतर कोणी विशेष कायदे असतील, परंतु बाकी काय. त्यामुळे प्रॉसिक्युटर आपल्या जबाबदारीतून बाजूला जाऊ शकत नाही. म्हणून तुम्ही हात वर करायचे नाहीत असं नाही. तुम्हाला डिफेन्स विटनेस घेण्याची नामुष्की येता कामं नाही, परंतु वेळ आली तर एलिबीसाठी डिफेन्स विटनेस घ्यावा लागतो. आणि म्हणून आता आपण एक एक करून काही गोष्टी महत्वाच्या विचार करणार आहोत. आता आरोपीचे नातेवाईक हे रिमांड रिपोर्टच्या वेळी किंवा जामिनाच्या वेळी ॲफिडेव्हिट देत असतात. त्या ॲफिडेव्हिटमध्ये बऱ्याच वेळेला तुम्हाला उलट तपासाची बीजे मिळतात. ती ॲफिडेव्हिट तुम्हाला माहिती पाहिजे. कुठल्या साक्षीदारांनी कुठल्या जामिनाच्या वेळेला काय ॲफिडेव्हिट दिले, त्याचं एक्झिबिट नंबर काय, त्याची सही शिक्क्याची नक्कल तुमच्या ताब्यात पाहिजे. कारण तो जेव्हा साक्षीदार येतो तेव्हा कॉन्ट्राडिक्ट करायला प्रिव्हियस स्टेटमेंट म्हणून ते ॲफिडेव्हिट उपयोगी पडतं. आता यानंतरचा भाग होतो म्हणजे प्रत्यक्ष उलट तपासणी कोर्टात सुरू होते. मी तुम्हाला आज कोणताही केस लॉ सांगणार नाही, न्यायतत्व सांगणार नाही, सर तपास म्हणजे काय, उलट तपास म्हणजे काय, फेर तपास म्हणजे काय, काही सांगणार नाही. पण सोप्या भाषेत सर तपास म्हणजे प्रॉसिक्युटरनी त्याची केस कोर्टासमोर मांडायचं आहे, त्याच्या विटनेसच्या साक्षीदाराच्या आधारे ती मांडायचं आहे. मग त्यांनी समजा फिर्यादी सांगितला, फिर्यादी काही गोष्टी सांगतो आणि असं लक्षात येतं की फिर्यादीपेक्षा जास्त काहीतरी वेगळं सांगतोय, काहीतरी विपरीत सांगतोय. तो हत्याराचं वर्णन बदलतोय, कपड्यांचं वर्णन बदलतोय, स्पॉट गुन्ह्याच्या जागेच्या पंचनाम्याबद्दल काहीतरी वेगळं सांगतोय. म्हणजे तो विपरीत सांगतोय, इम्प्रूव्हमेंट करतोय, अतिरिक्त काहीतरी सांगतोय. तुम्हाला सर तपास चालूच असताना ह्या गोष्टी कळल्या पाहिजेत. तुम्ही जर चार्जशीट अभ्यास केला असेल तर नक्की कळतं. आणि मग या इम्प्रूव्हमेंट बद्दल तुम्हाला क्रॉस घ्यायचं आहे की तुम्हाला फिर्याद दिली तेव्हा तुम्ही शांत होतात, 8 तास तुम्हाला मध्ये मिळाले, तुम्ही नातेवाईकांशी चर्चा केली आणि मग तुम्ही हॉस्पिटलवरनं घरी गेला आणि मग पोलीस स्टेशनला जाऊन पहाटे फिर्याद दिली. उदाहरण म्हणून आपण एक घेऊया, म्हणजे तुमचं डोकं शांत होतं. आता फिर्याद तुम्ही दिली, त्या सगळ्या घटनेच्या आधारे जी काय तुम्हाला ताजी आठवण होती त्याच्याप्रमाणे तुम्ही फिर्याद दिली आणि तरी सुद्धा तुम्ही गुप्तीसारखं हत्यार होतं, लांब हत्यार होतं असं स्पेसिफिक आरोपी नंबर 1च्या हातात दाखवले. आज तुम्ही सर तपासामध्ये गुप्तीसारखं हत्यार होतं हे वाक्यच सांगत नाहीत आणि बटन चाकू होता असं सांगताय. याचा अर्थ काय? तुम्ही बटन चाकू ही इम्प्रूव्हमेंट करताय. म्हणजे तुम्ही अलर्ट झालात, कारण तुम्हाला नंतरचा तपास माहिती आहे, कारण तुम्हाला रिकव्हरी माहिती आहे, ती बटन चाकूची आहे. सर तपासात तुम्हाला तो बटन चाकू ओळखायला सांगितलं, मग ही कॉन्ट्राडिक्शन म्हणून तुम्हाला वापरता येते. आणि मग तो सांगतो की हो मी फिर्यादीच्या वेळी गुप्तीसारखं सांगितलं होतं, परंतु नंतर पुरवणी जबाबात मी बटन चाकू सांगितलंय. मग तुम्हाला माहिती पाहिजे की तो पुरवणी जबाब किती तारखेला झालाय, कारण तो पुरवणी जबाब बहुतेक वेळा रिकव्हरी नंतर झालेला असतो.
त्याला तो चाकू दाखवला जातो आणि मग तो सांगतो हाच तो चाकू होता. आता रिकव्हरी आधी झाले, नंतर तो चाकू ओळखतोय, कोर्टासमोर तो चाकू ओळखतोय, पण आयडेंटिफिकेशन ऑफ आर्टिकल झालेलंच नाही. तहसीलदार समोर आयडेंटिफिकेशन ऑफ आर्टिकल पाहिजे, ते होत नाही. कारण आता हत्याराबद्दल वाद निर्माण झालाय. तो फिर्यादीत एक हत्यार सांगतोय, पुरवणी जबाब हा रिकव्हरी पंचनाम्यानंतर झालाय. त्यामुळे अशा वेळी तुम्हाला क्रॉसला संधी मिळते. त्यामुळे एक एक गोष्ट तुम्हाला, प्रत्येक गोष्ट ही माहिती पाहिजे. त्यानंतर तो फिर्यादी खरंच विश्वासार्ह आहे का, खरंच फिर्यादी तिथे हजर असण्याची शक्यता होती का, फिर्यादीने खरंच हे 10 फुटावरनं बघितलंय का, नंतर फिर्यादी खरंच मध्यस्थी करायला किंवा मारामारी सोडवायला गेलाय का, हे सगळं तुम्हाला व्हिज्युअलाइज करता आलं पाहिजे. जर फिर्यादी खरंच मारामारी करायला गेले तर 8 जण होते, 5 जण होते, जे कोण आरोपी होते ते फिर्यादीला सोडतील? मैताला मारताना फिर्यादीला अजिबात रक्ताचा एकही थेंब त्याच्या कपड्यांवर उडत नाही. तो त्याच कपड्यांनी फिर्याद द्यायला जातो, घरी जातो तरी कपडे बदलत नाही. आणि नंतर 4 दिवसांनी जर कपड्याचा जप्तीचा पंचनामा फिर्यादीचा दाखवला असेल आणि त्याच्यावर रक्त आलं असेल तर तुम्हाला संशय आला पाहिजे. पोलीस तपासावर संशय येणं ही आर्ट ऑफ क्रॉस एक्झामिनेशन मधली एक महत्वाची ओळ आहे. पोलीस तपास का प्रामाणिक नाही, कसा प्रामाणिक नाही, हे तुम्हाला सिद्ध करायचं आहे. तुमचा आरोपी केवळ निर्दोष असं नाही, बेनिफिट ऑफ डाऊट मागताना तुम्हाला हे सगळं सिद्ध करायचं आहे की ही घटना अशा पद्धतीने होऊच शकत नाही, ही घटना वेगळ्या पद्धतीने होऊ शकते, इथे हे आरोपी असू शकत नाही. ही घटनेतला आरोपीला मैताला इतर शत्रुत्व होतं, त्या बाजूनी एकतर्फी तपास झालेला आहे, त्या इतर शत्रुत्वाबद्दलचा तपासच झालेला नाही आणि इतरांनी कोणीतरी हा खून केला असण्याची शक्यता आहे किंवा दंगलीत हा मर्डर झालेला असू शकतो किंवा मैताला मृत्यू आलेला असू शकतो. अनेक गोष्टी आहेत, परंतु ह्या गोष्टी तुम्हाला चार्जशीटमध्ये शोधता आल्या पाहिजेत. फिर्यादीला खोटं ठरवायचं आहे, केवळ त्याच्यावर आरोप करून सजेशन देऊन चालत नाही. त्याला विश्वासात घेऊन तुम्ही किती ऍडमिशन घेता, किती उत्तर चांगल्या पद्धतीने घेता हे महत्वाचं. किती मोठी क्रॉस करता याला काही महत्व नाही. महत्वाचं आणखीन एक गोष्ट आहे की कोणाला काय प्रश्न विचारायचे हे तुम्हाला सुरुवातीला माहिती पाहिजे. मी फिर्यादीला एवढेच प्रश्न विचारणार आहे, कारण बाकीचे प्रश्न मी 27च्या पंचनाम्याचा जो पंच येणार आहे त्याला ठेवणार आहे. दुसरे पंच हा 164चा जो सो कॉल्ड आय विटनेस आहे त्याच्यासाठी मी राखून ठेवणार आहे. आणि मला एकमेकांना कॉन्ट्राडिक्ट करायचं आहे. म्हणजे फिर्यादी एक सांगतोय, 164चा जबाब असलेला तथाकथित आय विटनेस एक सांगतोय. कोर्टासमोर मला संभ्रम निर्माण करायचा आहे की घटना एक माणूस एका पद्धतीने सांगतोय, दुसरा माणूस दुसऱ्या पद्धतीने सांगतोय. विश्वास कोणावर ठेवणार, ए वर ठेवणार की बी वर ठेवणार? खरं कोण बोलतोय, ए बोलतोय की बी बोलतोय? एकमेकांना कॉन्ट्राडिक्ट करायचंय, ही तफावत समोर आणायचं आहे. मगाशी तुम्हाला मी इम्प्रूव्हमेंट बद्दल सांगितलं की तो वाढीव सांगतो. बऱ्याच वेळेला काय होतं, तो काही गोष्टी टाळतो, ओमिशन करतो, काही तो मुद्दा म्हणून सांगतच नाही. फिर्यादीत आहे पण तो सांगायला तयार नाही, कारण त्याचा हेतू वेगळा आहे. त्याचा हेतू तपासातले दोष आयोनी शिकवल्यानंतर, प्रॉसिक्युटरनी शिकवल्यानंतर काढायचे आहेत. त्यामुळे फिर्यादीमध्ये तो काही मुद्दाम गोष्टी सांगत नाही. फिर्यादीमध्ये तो म्हणतोय की मी 2 अनोळखी आरोपींना मारताना बघितलं, पण तो अजिबात सरतपासामध्ये सांगत नाही. उलट ते 2 अनोळखी आरोपी म्हणून जे पकडलेले असतात त्यांना तो विटनेस बॉक्समध्ये ओळखतोय आणि त्यांची TI परेड झालेली नसते. आणि नंतर असं लक्षात येतं की हे 2 अनोळखी आरोपी म्हणजे त्याचे अगदी सख्खे शेजारी आहेत, त्याच्या वर्गात शिकलेले आहेत, त्याच्या क्रिकेट टीममध्ये काम केलेले आहेत. मग हे अनोळखी कसे? याचाच अर्थ फिर्याद देतानाच हा गैरहेतूने गेला होता. ठरवून खोटी फिर्याद दिली, ठरवून आरोपींना इन्व्हॉल्व करतोय, हे तुम्हाला कोर्टाला सांगायचं आहे. मित्र, तुमची इफेक्टिव्ह क्रॉस झाली तर कोर्ट तुमच्या सोबत असतं. सतत कोर्टाला शत्रू समजून चालत नाही. शेवटी कोर्टाच्या कलाने घ्यावं लागतं. पण तरी सुद्धा कोर्टाला कंटाळा येणार नाही, यापेक्षा कोर्टाला उत्सुकता वाटेल की या वकिलाने खरंच अभ्यास केलाय, आपल्याकडचे कागद याला माहिती आहेत, याच्याकडे सही शिक्क्याच्या नकला आहेत, याच्याकडे माहितीच्या अधिकाराखालचे कागद आहेत, ह्याने सगळं बघून आलेलं आहे आणि मग हा प्रश्न विचारतोय. त्यामुळे अशा पद्धतीने जर क्रॉस केली तर अत्यंत इफेक्टिव्ह क्रॉस होते. फिर्यादी बऱ्याच वेळेला असं करतो की बऱ्याच वेळेला वेगळंच काहीतरी सांगतो, म्हणजे कॉन्ट्राडिक्ट करतो. आणि मग तुम्हाला असं विचारता येतं की बाबा फिर्यादीमध्ये म्हटल्याप्रमाणे किंवा 162चा जो जबाब असेल किंवा तुमचा जो स्टेटमेंट तुम्ही म्हणता ज्याच्यावर साक्षीदाराची सही नसते, त्यामध्ये एक वाक्य लिहिलेलं असतं, तो सोयीस्करप्रमाणे गाळतो आणि तुम्हाला ते पाहिजे असतं.
तेव्हा तुम्हाला ते अधोरेखित करून त्याला वाचून दाखवायला लागतं. बाबा तू जेव्हा तुझी जबाब दिलास तेव्हा हे वाक्य अशाच पद्धतीने सांगितलं होतंस ना. कारण त्यांनी सरतपासात सांगितलं नसतं, त्याला गाळायचं असतं. म्हणून तो काय सांगतो, नाही मी हे सांगितलंच नव्हतं, किंवा मी असं सांगितलंच नव्हतं, मी असं सांगितलंच नव्हतं की आरोपीची मोटरसायकल तिथेच टाकून आरोपी पळाला, असं मी सांगितलंच नव्हतं. मग तुम्हाला तो जबाबातला पोर्शन दाखवायला लागतो आणि कॉन्ट्राडिक्ट करायला लागतं, त्याच्याकडनं सांगायला. मग हे पोलिसांनी लिहिलंय ते खोटं लिहिलंय. मग पुढचा प्रश्न येतो, पोलिसांना जबाब वाचल्यानंतर तुम्ही हरकत घेतली नाही, चार्जशीटची कॉपी मिळाल्यावरही हरकत घेतली नाही, नंतर तुमचा पुरवणी जबाब झाला तेव्हाही तुम्ही हरकत घेतली नाही, आणि मग त्याला पोर्शन मार्क ए पडतो, बी पडतो, आणि पुढे आयओ जेव्हा येतो तेव्हा तुम्ही आयओला ते दाखवता की बाबा तुम्ही जेव्हा हा सीताराम मडवीचा जबाब घेतला तेव्हा त्याने असं सांगितलं होतं ना की आरोपी त्याची मोटरसायकल तिथेच टाकून पळून गेला. तो सांगतो हो, त्याने सांगितलं म्हणूनच तुम्ही लिहून घेतलं ना. हो, त्याला एक्झिबिट नंबर पडतो आणि मग ते पुराव्यात वाचता येतं. आता पोलिसांसमोर त्यांनी स्टेटमेंट दिले ते खरं की सरतपासात तो सांगतोय की आरोपी त्याच्याच मोटरसायकलवरून तो पळून गेला आणि दुसऱ्या दिवशी ती मोटरसायकल त्याच्या घराजवळ जप्त करण्यात आली, हे खरं. पुन्हा संशयाचा फायदा, जेव्हा दोन शक्यता येतात तेव्हा जी शक्यता आरोपीच्या लाभात असते तिचा फायदा आरोपीला मिळतो. त्यामुळे तुमची मास्टरी पाहिजे, याच्यावर कमांड पाहिजे की कुठून शोधून काढायची कॉन्ट्रडिक्शन. बऱ्याच वेळेला असं होतं की तो सांगतो हो मी सांगितलं होतं, किंवा दुसऱ्या पद्धतीने सांगतो मी हे प्रथमच कोर्टात सांगतोय, म्हणजे त्यांनी वाढीव सांगितलेली आहे साक्ष. तो जेव्हा प्रथमच कोर्टात सांगतो तेव्हा तुम्हाला ती चांगली ऍडमिशन मिळालेली आहे, पण काही वेळेला तो वेगळं सांगत असतो. सर तपासात झाल्यानंतर उलट तपासात तो सांगतो मी हे पोलिसांना सांगितलं होतं, पण पोलिसांनी का लिहून घेतलं मला सांगता येत नाही कारण. तेव्हा तुम्हाला पोलिसांना विचारता येतं किंवा त्यांनी हे सांगितलंच नव्हतं. पोलीस लगेच हुकमी ऍडमिशन देतात की हो त्यांनी सांगितलं नव्हतं म्हणून मी जबाब लिहिलंच नाही. त्यामुळे ती इम्प्रूव्हमेंट सिद्ध होते. ह्या गोष्टी महत्वाच्या आहेत. प्रत्येक घटना वेगळी आहे, प्रत्येक घटनाक्रम वेगळा असतो, केस लॉ वेगळा असतो. प्रत्येक केस लॉ तुम्हाला जर वाचला तर दोन्ही बाजूनी वाचता येतो, आरोपीच्या बाजूनी त्याच्यात काही मुद्दे मिळतात. त्यामुळे कधीही केस लॉवर अंधविश्वास ठेवू नका, डोळे झाकून विश्वास ठेवू नका. बऱ्याच जणांना असं जाणवतं की हेड नोट आपण नेटवर बघतो आणि 20 केस लॉ देतो, काही उपयोग होत. कारण जज नेमका सांगतो बाबा हा केस लॉ ओव्हररूल झालाय, किंवा जर पॅरेग्राफ नंबर 20 बघा, त्याच्या सुप्रीम कोर्टाचा दुसरा केस लॉचा उल्लेख आहे, त्याच्यात न्यायतत्व काय ते बघा, ओळख परेड कशी घ्यायची त्याबद्दल म्हटलंय. त्यामुळे केस लॉ पूर्ण वाचल्यानंतर केवळ हेड नोट आणि खाली ऍक्विटल झाले की जामीन दिलाय की जामीन दिला नाही, किंवा खालचं जजमेंट फिरवलं सेट असाइड झालं, एवढं बघून जे आपण केस लॉवर विश्वास ठेवतो तसा न ठेवता संपूर्ण केस लॉ वाचायला शिका. केस लॉ दिला नाहीत तरी चालेल, तुमचं फॅक्टवर जोर असला पाहिजे की ही घटना अशा पद्धतीने घडूच शकत नाही. आय विटनेस बद्दल येतो, इंटरेस्टेड आय विटनेस बद्दल असतात. तुम्हाला ते सिद्ध करायला लागतं, इनडायरेक्टली सजेशन्स द्यावे लागतात की तुमचा इंटरेस्ट किती. मग इंटरेस्ट किती, तर एखादा आय विटनेस मंत्रालयात अर्ज करतो, विशेष सरकारी अभियोक्ता नियुक्त करून आणतो, त्यापूर्वी जामिनाच्या वेळेला तेच त्याचे वकील मदतीला म्हणून असतात, सरकारी वकिलांची कन्सेंट घेतो, मंत्रालयात त्या अभियोक्तांचे पैसे इन ऍडव्हान्स भरतो, प्रत्येक तारखेला जामिनाच्या वेळी विरोध करायला तो हजर राहतो, ऍफिडेव्हिट देतो, तिथे खाजगी वकील देतो, ऍफिडेव्हिटवर ओळखीची सही खाजगी वकिलांची आहे. ही त्याचे इंटरेस्टेड असल्याची पावती आहे. ती जर तुम्हाला क्रॉस योग्य पद्धतीने घेता आली तर कोर्टाच्या लगेच लक्षात येतं हा विटनेस किती इंटरेस्टेड आहे, की हा न्याय मागायला येत नाही, काही करून हे सगळ्या आरोपींना त्याला पोचवायचं आहे. गावात गटबाजी आहे, जातीचं राजकारण आहे, पक्षाचं राजकारण आहे. त्यामुळे हे सगळे आरोपी एका पक्षाचे किंवा एका विशिष्ट जातीचे आहेत. हे आरोपी आत असण्यामुळे या साक्षीदाराला, इंटरेस्टेड आय विटनेसला, तथाकथित आय विटनेसला किंवा मुख्य साक्षीदाराला फायदा होणार आहे, गैरफायदा तो घेतोय व्यवस्थेचा, आणि म्हणून या आरोपीला इन्व्हॉल्व करतोय. आणि मग प्रॉबॅबिलिटीवर तुमची क्रॉस आली पाहिजे की हा तिथे असतेच शक्य नाही. एकतर तो दुसऱ्या ठिकाणी आहे हे सिद्ध करा तुम्ही, मग त्याचा सीडीआर रिपोर्ट दाखल असेल तर सीडीआर रिपोर्टचा तुम्हाला अभ्यास पाहिजे की त्याचाच सीडीआर रिपोर्ट पोलिसांनीच दाखल केलेला असतो, तुम्हाला सीडीआर वाचता आला पाहिजे. त्यावेळेला जर टॉवर लोकेशनच त्याचं वेगळं असेल तर तो घटनास्थळी कसा
हे तुम्हाला दाखवता आलं पाहिजे, क्रॉसमध्ये विचारता आलं पाहिजे, त्यासाठी CDR रिपोर्ट पाहिजे. अनेक गोष्टी असतात. तो साक्षीदार खोटं सांगतोय, त्यावेळी तो साक्षीदार नव्हता आणि प्रॉबॅबिलिटीज काय, मग तो जखमी का नाही, त्याच्या कपड्यांवर रक्त का नाही, त्यांनी मग माहीत त्याला लगेच हॉस्पिटलला स्वतः का नाही नेलं, मग तो तिथेच का थांबला, तो घरी जाऊन का झोपला, अनेक गोष्टी आहेत. त्यामुळे साक्षीदारांचे वेगवेगळे प्रकार असतात. त्याचमध्ये आणखीन साक्षीदाराचे प्रकार पडतात 2. ते म्हणजे कन्फेशन. म्हणजे साक्षीदाराला आरोपीने कुठेतरी कबुली जबाब दिला असतो आणि तो साक्षीदार इंडिपेंडंट साक्षीदार म्हणून सरकार तपासण्याचा प्रयत्न करतं. आता हा मॅन ऑफ द कॉन्फिडन्स असला पाहिजे मित्रांनो. म्हणजे मी खून केला तर मी माझ्या बायकोला येऊन सांगेन पश्चाताप झाला तर ठीक आहे, पण मी मैताच्या नातेवाईकाला जाऊन कबूल देईन ही शक्यता खूप कमी आहे. त्यामुळे त्या दिवसाची दिनचर्या कशी होती, त्यांनी नॉर्मल लाईफ कसं, खरंच तो घाबरला होता का, त्याला लेट का झाला, कन्फेशन दिल्यानंतरचा तो साक्षीदार म्हणजे आरोपीने त्याच्याकडे कबुली जबाब दिलाय. कारण कन्फेशन बिफोर प्रायव्हेट पर्सन हा वीक पुरावा आहे. आणि तुम्हाला हे सगळे सेक्शन 24, 25, 26, 27 नीट माहिती पाहिजे एव्हिडन्स ऍक्टचे. बऱ्याच वेळा 27च्या पंचनाम्याची क्रॉस घेताना म्हणजे रिकव्हरी पंचनाम्याची क्रॉस घेताना जज पण खूप वेळा चुका करतात. म्हणजे तो 27चा स्टेटमेंट मेमोरंडम स्टेटमेंट असतं, त्याला अख्ख्याला एक्झिबिट नंबर देतात. त्यातलं काय गाळायचं हे बऱ्याच जणांना माहिती नसतं. मित्रांनो, ते शिकून घ्या. तो डिस्कव्हरी ऑफ फॅक्ट आहे. त्याच्या वैयक्तिक माहितीमध्ये जी गोष्ट आहे ती तो पंचांच्या समोर सांगतोय. तो पोलीस कस्टडीत आहे, त्यामुळे स्टेटमेंट बिफोर पोलीस स्वीकारलं जात नाही. म्हणून सेक्शन 27 खालचं मेमोरंडम स्टेटमेंट निवेदन पंचनामा केला जातोय, निवेदन घेतलं जातंय. आणि तो काय सांगतोय की जो चाकू मी गुन्ह्यात वापरला होता तो चाकू मी माझ्या घराच्या मागे चिंचेच्या झाडाखाली गावतात लपवून ठेवलाय, ती जागा दाखवतो चला. फक्त एवढ्या स्टेटमेंटला निशाणी नंबर पडेल, तेच पुराव्यात ग्राह्य पडेल. सरसकट त्यांनी मर्डर कसा केला होता, त्यांनी कोणाकोणाची मदत घेतली, दुसऱ्या आरोपींनी काय केलं, हे जो फापट पसारा असतो तो विचारात घेतला जात नाही. मेमोरंडम स्टेटमेंटवर सही घेतली जाते, एक ओळ आखली जाते आणि त्याच्यावर सही घेतली जाते. तुम्हाला हे माहिती पाहिजे की त्यावेळेला म्हणजे मेमोरंडम स्टेटमेंटच्या वेळेला 12:10 दुपारी 16 मार्चला आरोपीची स्थिती काय होती. तो पोलीस कस्टडीत होता इथपर्यंत ठीक आहे. कोणत्या पोलीस कस्टडीत होता, त्या पोलीस कस्टडी रजिस्टरमध्ये त्याची नोंद आहे का. तुमच्या असं काही वेळेला लक्षात येतं की 16 मार्चचा पंचनामा आणि 15 मार्चला संध्याकाळी त्याला पोलीस कस्टडी मिळाल्यानंतर त्याला जे पोलीस कस्टडीत ठेवले ते 17 मार्चलाच काढलेलं आहे बाहेर. 16 मार्चला पोलीस कस्टडीच्या बाहेरच काढलेलं नाही, तिथे नोंद नाही. त्याचा आता तुम्हाला फायदा घ्यायचा आहे म्हणून तुम्हाला पोलीस कस्टडी रजिस्टरचं इन्स्पेक्शन आवश्यक असतं. नसेल तर त्याची मागणी करून ठेवणं आवश्यक असतं. ते अंगावर येणार असेल, एंट्री असेल तर गप्प राहा, पण एंट्री नसेल तर नक्की फायदा घ्या. तुम्हाला अधिकृतपणे सांगता येतं की माझ्या आरोपीला 16 मार्चला बाहेरच काढलं नव्हतं पोलीस कस्टडीच्या, कारण पोलीस कस्टडी रजिस्टरमध्ये बेल रजिस्टरमध्ये त्याची नोंदच नाही. कारण तपासी अंमलदारांनी तिथे नोंद करायचं आहे. आरोपीला तपासासाठी ताब्यात किती वाजता घेतलं, 12:10 जर मेमोरंडम स्टेटमेंट असेल तर निदान 12 वाजता ताब्यात घेतलं पाहिजे. आता ते जे पंच असतात ते हॅबिच्युअल पंच बऱ्याच वेळेला असतात. हे हॅबिच्युअल पंचांची सुद्धा तुम्हाला माहिती पाहिजे. मग ते कॉफर्ड मार्केटचे नेहमीचे नोकर आहेत का, पोलीस स्टेशनच्या बाहेरचा चहावाला आहे का, त्यांनी आधी किती पंचनाम्यावर सह्या केल्या त्याच्या सही शिक्क्याच्या पाहिजे. कुठल्या कोर्टात त्यांनी CJM कोर्टात किती वेळा साक्ष दिले, सेशन कोर्टात किती वेळा साक्ष दिली, सगळी माहिती मिळते. होस्टाईल विटनेस करण्यावर भर देण्यापेक्षा त्याची कुंडली काढण्यावर जर जास्त अभ्यासावर भर दिला तर आपण आत्मविश्वास संपादन करतो. उलट तपासाला सगळ्यात महत्वाचा आवश्यक आहे तो आत्मविश्वास. हो, येऊ दे साक्षीदार, मी बघतो काय ते. तुम्हाला सांगता आलं पाहिजे की हा विटनेस 20 वेळा साक्षीला येऊन गेलाय, समोर चहा विकतो, फक्त कोऱ्या कागदांवर सह्या करतो आणि आता पोपटासारखा अगदी सरळ आरोपीच्या विरुद्ध सांगतोय. कोर्ट त्याच्यावर विश्वास ठेवत नाही आणि मग ते वेळेची तफावत, पोलीस कस्टडी रजिस्टरची तफावत तुम्हाला सांगता आली पाहिजे. म्हणून पोलीस कस्टडी रजिस्टरचा अभ्यास करणं महत्वाचं आहे. याच वेळेला लॉगबुक रजिस्टरचा अभ्यास करणंही मित्रांनो तेवढंच महत्वाचं आहे. सरकारी वाहन वापरलं असं पंचनाम्यात असतं, परंतु सरकारी वाहनाला एक लॉगबुक असतं, ते ड्रायव्हरच्या ताब्यात असतं. तर आयओ बसल्यानंतर त्यांनी लॉगबुकमध्ये एंट्री करायचं किती किलोमीटरला वाहन चालू केलं, किती वाजता चालू केलं, किती तारखेला चालू केलं आणि कुठे चालला. मग त्यांनी ते लिहिलं पाहिजे की मी इथून नागाव साईडला गेलो आणि मग ते
आरोपी दाखवतो त्याप्रमाणे नागावला गेल्यानंतर कुठे त्याला हत्यार काढून द्यायचं, तिथे पंचनामा झाला, पुन्हा ते वाहन आणलं, ताब्यात झालं, ती सगळी एंट्री पाहिजे. तुम्हाला स्टेशन डायरीचा अभ्यास पाहिजे. केस डायरी आणि स्टेशन डायरीमध्ये काय फरक आहे हे माहिती पाहिजे. पोलीस तपासाची कागदपत्रांची माहिती पाहिजे. बऱ्याच वेळेला स्टेशन डायरीमध्ये एंट्री घेतली जात नाही. स्टेशन डायरी हा आरसा आहे, आयोने त्याच्यावर एंट्री घेतली पाहिजे की मी गेलो किती वाजता, आलो किती वाजता, काय झालं निष्पन्न. हे चेक्स आहेत, पोलीस तपासावर असलेले चेक्स. याच्यावर पोलीस तपास खोटा ठरतो मित्रांनो. पण हे आपण विचारत नाही. केवळ जज अडवतो म्हणून आपण थोडक्यात क्रॉस करतो, केवळ सजेशन देऊन खाली बसतो. बऱ्याच वेळा पंचनामे कबूल करतो, इन्क्वेस्ट पंचनामा कबूल करतो, आणि मग फसगत केव्हा होते. इन्क्वेस्ट पंचनाम्यातल्या जखमा आणि पोस्टमॉर्टम मधल्या जखमा याच्यात जेव्हा तफावत असते तेव्हा जज तुम्हाला आडवा करतो, सांगतो इन्क्वेस्ट मान्य केलात ना. सर, जज केव्हाही तुमचा नसतो असं गृहीत धरून तुम्ही करा. कागदपत्र मान्य करण्यापूर्वी 10 वेळा विचार करा. केवळ जज सांगतायत म्हणून, प्रॉसिक्युटर सांगतो म्हणून डोळे मिटून कागद मान्य करू नका. घटनास्थळाचा नकाशा मान्य करून लोक मोकळी होतात. इन्क्वेस्ट पंचनामा मान्य करतात, पोस्टमॉर्टम रिपोर्ट मान्य करतात, अनेक गोष्टी मान्य करतात. का तर खटला लवकर चालावा. 6-6 वर्ष खटला चालत नाही. एक विटनेसनी किती मोठा खटला लांबणार आहे. परंतु तोच इन्क्वेस्ट पंच जर कोर्टासमोर आला आणि त्यांनी सांगितलं छातीच्या उजव्या बाजूला जखम होती आणि पीएम मध्ये छातीच्या उजव्या बाजूला जखमच नाहीये, इन्क्वेस्ट पंचाची साक्ष किती महत्वाची ठरेल. पोलीस तपास खोटा की डॉक्टरची साक्ष खोटी, पोलीस कस्टडी मधला आरोपी बोलतोय ते खरं की पोस्टमॉर्टम रिपोर्ट बोलतोय ते खरं. बऱ्याच वेळेला होतं. माझ्या आत्ताच एका महत्वाच्या एका खटल्यामध्ये हा प्रश्न निर्माण झाला की साक्षीदार सांगतोय की आरोपी नंबर 1 ने उजव्या बाजूला जखम केली, उजव्या बाजूला जखम नाही, त्याच्या बनियनला छिद्र नाही, कपड्याला छिद्र नाही, उजव्या बाजूला डाग नाही, आणि मुख्य जखम आरोपी नंबर 1च्या हातातला चाकू दाखवलाय, तो चाकू त्या जखमेशी जुळत नाहीये. जखम आहे ती डाव्या बाजूला हृदयातली जखम आहे आणि त्याच्यासाठी आरोपी नंबर 3ला गुंतवलाय. म्हणजे जखम एकच आहे पण आरोप 3 दाखवले, त्यांना वेगवेगळे 3 चाकू दाखवले, 3ही चाकू वापरलेले दाखवले, 3ही चाकूंना रक्त दाखवलंय. तुम्हाला माहिती पाहिजे हे चाकूवरचं रक्त कसं आलंय. नवीन प्लॉटचे चाकू आले कुठून. चाकूची रुंदी मोजता आली पाहिजे, तुम्हाला लांबी मोजता आली पाहिजे, पात्याची लांबी रुंदी माहिती पाहिजे. ती पात्याची लांबी रुंदी किती फोर्सनी मारल्यानंतर बरगड्यांच्या आतमध्ये हृदय पंक्चर करेल. आणि जर चाकूच्या टिपला फक्त रक्त होतं तर तो चाकू हृदयापर्यंत गेलेलाच नव्हता. ती जखम गोलाकार आहे की चाकूनी छिद्र पाडलेली हे माहिती पाहिजे. चाकू दातेरी असेल तर जखम करताना मांसल भाग बाहेर येईल हे तुम्हाला माहिती पाहिजे. यासाठी मेडिकल ज्युरिस्प्रुडन्सचा अभ्यास पाहिजे. तुम्हाला डॉक्टरांशी गप्पा मारता आल्या पाहिजेत. तुमच्याकडे चार्जशीट आल्यानंतर एखाद्या चांगल्या डॉक्टरकडे जाऊन बसा, गप्पा मारा, त्याच्याकडनं तो पोस्टमॉर्टम रिपोर्ट समजून घ्या, मेडिकल टर्म्स समजून घ्या. कोणत्या हत्याराने या जखमा होऊ शकतात, किती वेळात मृत्यू येऊ शकतो, हे हत्यार कोणत्या प्रकारे वापरलं पाहिजे, किती खोल जाऊ शकतं, कोर्टासमोरच्या हत्याराचं वर्णन डॉक्टरांना सांगा. डॉक्टरचं ओपिनियन घेण्यात आलं असेल तर ते ओपिनियन त्या डॉक्टरांना दाखवा आणि सल्ला घ्या. तुम्ही अशी डॉक्टरांची मदत घेतली आणि मग कॉक्स अँड किंग्स किंवा पारेख, मोदी वगैरे यांची मदत घेतली तरी सुद्धा पोस्टमॉर्टम मॅन्युअल म्हणून एक प्रकार आहे, तो वाचा. ही मॅन्युअल तुम्हाला माहिती पाहिजे. त्याच्यात पोस्टमॉर्टम कसं करावं, कसं करू नये, कोणत्या चुका टाळाव्यात हे लिहिलेलं आहे. डॉक्टर अनेक चुका पोस्टमॉर्टमच्या वेळी करतात. पहिली गोष्ट डॉक्टर स्वतः पोस्टमॉर्टम करतातच असं नाही, त्यांच्या हाताखालचे वॉर्ड बाय वगैरे पोस्टमॉर्टम करतात, हे नंतर सावकाश पोस्टमॉर्टमवर सही करतात. त्याचं पान नंबर 8 बघा, तिथे सिव्हिल सर्जनची सही मस्ट आहे, घेतलेली नसते. पोस्टमॉर्टम रिपोर्ट शक्य तितक्या लवकर पोलीस स्टेशनला द्यायचा आहे, तो दिलेला नसतो. पोस्टमॉर्टम रिपोर्टमध्ये विसेरा पाठवलाय ते लिहिलेलं आहे, तो विसेराचा रिपोर्ट आलेला नसतो. ऍडव्हान्स डेथ सर्टिफिकेट दिले, त्याच्यामध्ये कॉज ऑफ डेथ लिहिलेला आहे, ओपिनियन दिलेलं आहे. ते काय ते बघा, डॉक्टरना विचारा खरंच यांनी मृत्यू होऊ शकतो का. कारण कॉज ऑफ डेथवर आणि टाइम ऑफ डेथवर खरंच सुंदर क्रॉस करता येते. त्यामुळे पोस्टमॉर्टमची क्रॉस ही सुद्धा अत्यंत महत्वाची असते. पण त्याच वेळेला एक लक्षात ठेवा, अर्धवट माहिती घेऊन डॉक्टरला उगाच आडवे जाऊ नका, कारण तो एक्सपर्ट विटनेस आहे. त्यांनी जर एक्सप्लेनेशन दिलं तर कोर्ट घेतं आणि ते तुमच्या विरुद्ध वाचलं जातं. त्यामुळे आत्मविश्वास पाहिजे, फाजील आत्मविश्वास नको, अभ्यास पाहिजे. वरवरचा देखावा नको, गॅलरी शो नको. तुम्ही प्रश्न विचारल्यानंतर मागे बघायचं आपले किती वकील आपल्या प्रश्नाला हसतात किंवा किती रिस्पॉन्स देतात, काही गरजेचं नाही. तुम्ही शांतपणे क्रॉस करा.
तुमचा हेतू क्लिअर पाहिजे की माझा आरोपी कसा निर्दोष आहे, समोरचा साक्षीदार कसा संशयास्पद सांगतोय, काय लपवून ठेवतोय, कसं लपवून ठेवतोय, त्यांनी प्रोसिजरल मिस्टेक काय केल्यात हे तुम्हाला सिद्ध करता आलं पाहिजे. डॉक्टर जखमांचं वर्णन करताना बऱ्याच वेळेला चुकतात. ते वर्णन तुम्हाला माहिती पाहिजे आणि मग तुम्हाला ते दाखवता आलं पाहिजे की तुम्हाला जो कोर्टासमोर चाकू दाखवण्यात आला तो आधी दाखवून तुमचं ओपिनियन वेगळं घेण्यात आलं नाही. ते घेतलं असतं तर हा चाकूनी ही जखम होऊ शकत नाही असं तुम्ही निश्चिंतपणे सांगितलं असतं. हे तुम्हाला माहिती पाहिजे. आणि मग डॉक्टरला विश्वासात घेतलं, डॉक्टर लगेच कबूल करतो, हो मला चाकू दाखवला नव्हता आणि हा चाकू जर शरीरात घुसला तर येताना मांस काढेल. ही जखम जी आहे ती मांस बाहेर आलेली नाही. ही जखम ही गोलाकार जखम आहे, छोटी आहे, 1 सेंटीमीटर रुंदीची आहे. त्यामुळे ही जखम गुप्तीसारख्या हत्याराने होऊ शकते. गुप्तीसारखं हत्यारच 4-6 सेंटीमीटर पेक्षा आत जाऊ शकतं. हा जो बटन चाकू आहे तो 2 सेंटीमीटर 3 सेंटीमीटरच्या आत जाऊ शकत नाही. हा चाकू जर आत गेला तर बरगडी फ्रॅक्चर होईल किंवा बरगडीला कट होईल. ह्या गोष्टी तुम्हाला माहिती पाहिजे. त्याच्यासाठी ऑब्झर्वेशन महत्वाचं आहे, सामान्य ज्ञान महत्वाचं आहे. मी मगाशी सांगितलं ते कॉमन लॉ. तुम्हाला तारतम्यवाद पाहिजे, तर्कशास्त्र तुमचं अत्यंत चांगलं पाहिजे, अंदाज घेता आला पाहिजे आणि चेहरा वाचता आला पाहिजे. बऱ्याच वेळेला तुमच्या लक्षात येईल की पोलीस विटनेस साक्षीसाठी येतात. साक्षीच्या पिंजऱ्यात उभा राहिल्यावर त्यांची चुळबुळ सुरू होते. एकतर रात्री जागून आलेले असतात, त्यांना खूप 5-6 वर्षानंतर साक्ष देण्यात फारसा इंटरेस्ट नसतो आणि त्यांनी काय चुका केल्यात ते त्यांना माहिती असतं. तो आय विटनेस दाखवलेला असतो की आरोपीना शितापीने जागेवरच उरुसामध्ये मर्डर करायला केला, लगेच 15 मिनिटांनी पकडून आणलेला तो माणूस असतो. प्रत्यक्षात घटना ही 10:30 वाजता झालेली असते. फिर्यादीमध्ये 11:45 दाखवलेली असते. 12 वाजता हॉस्पिटलला मृत्यू डिक्लेअर झालेला असतो. घटना 10:30 झाले. हा आरोपी तिथे किंवा हा पोलीस साक्षीदार तिथे बंदोबस्ताला होता इथपर्यंत ठीक आहे, पण तो बंदोबस्ताला कुठे आहे? डोंगराच्या एका टोकाला दर्ग्यावर आहे. तिथून हजारो लोकांना विरुद्ध बाजूनी ढकलत यायचंय. समोरून हॅलोजनचे लाईट आहेत, त्याला काही घटना दिसू शकत नाही. आणि तो जर सांगत असेल त्यांनी घटना काय बघितली, आरोपी कोण, काय कोणाला बोलत होता, कसा इन्स्टिगेट करत होता आणि कोणत्या आरोपीच्या हातात काय हत्यार होता आणि त्यांनी शितापीने कसं पकडलं, तर ते चुकीचं ठरतं. त्यामुळे अशा पोलीस विटनेसला सुद्धा खोटं ठरवता येतं. त्यामुळे तुम्हाला ह्या सगळ्या गोष्टी माहीत असतानाच EPR रजिस्टर म्हणजे काय, मेडिकल MLC रजिस्टर म्हणजे काय, हिस्ट्री कशी लिहिली जाते हे सुद्धा माहिती पाहिजे. म्हणजे आरोपीने गुन्हा केलेला असतो, माहिताला कोणतरी हॉस्पिटलला घेऊन जातं, आय विटनेस सोबत असतो, तो सांगतो अनोळखी इस्मानी वार केला. डॉक्टर लिहून घेतो, त्या साक्षीदाराचं नाव लिहून घेतो, त्या साक्षीदाराची सही आणि अंगठा सगळं लिहून घेतो MLC पेपरमध्ये. तो MLC पेपर कोर्टासमोर येत नाही आणि दाखल्यामध्ये कुठेतरी जरासा उल्लेख असतो की XYZ या आय विटनेसनी मैताला दाखल केलं होतं. तुम्हाला जर MLC कागद मिळवता आले किंवा माहिती असतील किंवा कोर्टापुढे असतील तर ते MLC कागद त्या आय विटनेसला दाखवता येतात की बाबा तू घटना ताजी असताना पोलीस स्टेशनला जाण्या अगोदर हॉस्पिटलला जेव्हा गेलास तेव्हा डॉक्टरना हे सांगितलं होतं तुझी सही आहे इथे. ते त्याचं प्रिव्हियस स्टेटमेंट ठरतं आणि पुन्हा कोर्ट विचार करतं. म्हणजे तेव्हा तुझा अनोळखी माणूस होता आणि 4 तासांनी नातेवाईक भेटल्यानंतर फिर्यादीमध्ये तुला 5 आरोपी आपोआप दिसले का? हे स्किल आहे. हे तुम्हाला बाहेर आणायचे आहेत, पत्ते काढायचे आहेत बाहेर. बऱ्याच वेळेला अनेक सरकारी ऑफिसर्स किंवा सरकारी कर्मचाऱ्यांना पंचनाम्यासाठी बोलवलं जातं. आता नवीन फॅशन आले की सरकारी नोकरांना पंच म्हणून घेतलं जातं. त्यांना काही इंटरेस्ट नसतो, त्यांना लेखी पत्र दिलं जात नाही. शेजारच्या कुठल्या तरी पंचायत समितीच्या ऑफिसमधनं किंवा कुठून तरी पंच मिळवले जातात का, तर ते हॉस्टाईल होणार नाही, शिक्षेचं प्रमाण वाढलं पाहिजे. कारण पोलीस त्यांना व्हिम्चिकल पद्धतीने काहीतरी परिपत्रक काढतात. आता ही लाटच आले की सरकारी पंच घ्यायचे का, तर ते फुटणार नाही, त्यांना नोकरीची भीती असते. हो, पण ते जर खरंच प्रामाणिकपणे घेतले नाही तर ते खरं सांगून मोकळे होतात आणि त्यांचे जे चेक्स आहेत रजिस्टरमध्ये त्यांच्या एंट्रीज नसतात. त्यामुळे हे सगळं तुम्ही जेव्हा बघता तेव्हा तुम्हाला पुढे पुढे सरकता येतं. आणि मग तुम्ही जेव्हा राखून ठेवलेली क्रॉस असते की कुठल्या साक्षीदाराला कोणता डिफेन्स कसा घ्यायचा, 2 शक्यता कोर्टासमोर कशा आणायच्या, त्यावेळेला मग पुढे येतो ओळख परेड. ओळख परेडमध्ये तुम्हाला पोलीस मॅन्युअलमध्ये काय लिहिलंय, क्रिमिनल मॅन्युअलमध्ये काय लिहिलंय हे सगळं माहिती पाहिजे. ओळख परेडची कार्यपद्धती माहिती पाहिजे. तहसीलदार जर त्यासाठी क्रॉससाठी आले तर तुम्हाला बघता आलं पाहिजे की ही ओळख परेड जेलमध्ये झाले की कुठे झाले. जेलमध्ये झाली असेल तर डमी कुठून घेतले,
जेलमधल्याच आरोपींना डमी म्हणून वापरले का? मग हा आरोपी जो होता मॅजिस्ट्रेट कस्टडीतला तेव्हा त्याचा पोशाख कोणता होता? बऱ्याच वेळेला असं असतं की हा एकच चप्पल घालून असतो, बाकीचे बिन चप्पलेने असतात. हा एकच दाढीवाला मुस्लिम असतो, बाकीचे हिंदू असतात. म्हणजे त्याला वेगळं काढणं सोपं असतं. तहसीलदार ऑफिसला ओळख परेड होते तेव्हा काचेचे दरवाजे असतात, काचेची तावदानं असतात, त्यातून सगळं बाहेरचं दिसत असतं. डमी हे पोलीस आणत असतात, साक्षीदारांना पोलीस आणतात. हे सगळं बघितल्यानंतर ओळख परेडची क्रॉस होते. जशी ओळख परेडची क्रॉस प्रोसिजरल क्रॉस आहे, म्हणजे तुम्ही तहसीलदारांकडून पाहिजे तशा ऍडमिशन घेऊ शकता, प्रोसिजरल मिस्टेक दाखवू. त्याच वेळेला ओळख परेडच्या पंचांची सुद्धा क्रॉस घेणं महत्वाचं आहे. त्या पंचांना सुद्धा तुम्ही आधीच बांधून घेऊ शकता, कारण तहसीलदार नंतर येत असतो. 164चे जेव्हा जबाब असतात तेव्हा 164च्या जबाबाची साक्ष त्याला कॉन्ट्राडिक्ट करता येते, कारण प्रिव्हियस स्टेटमेंट वेगळं सांगत असतं, 164 मध्ये वेगळं असतं. आणि याच वेळेला येतो डाईंग डिक्लरेशन बाबतची क्रॉस, मृत्यूपूर्व जबाबाची क्रॉस. मृत्यूपूर्व जबाब देणारा तर नसतो, परंतु मृत्यूपूर्व जबाब ज्याच्या समोर दिलाय ती खाजगी व्यक्ती असू शकते, रिक्षावाला असू शकतो, पोलीस ऑफिसर असू शकतो, एक्झिक्युटिव्ह मॅजिस्ट्रेट असू शकतो, कोण आहे प्रत्येकाला वेगळा असू शकतो. परंतु खरंच मयत त्यावेळी बोलण्याच्या स्थितीत होता का? मैताचं शत्रुत्व एवढं होतं की त्यावेळेला सुद्धा तो दुसऱ्याला गुंतवू शकत होता का? त्याची अवस्था काय होती? जर हॉस्पिटलला असेल तर त्याला ऑक्सिजनच्या नळ्या लावला, त्या व्हेंटिलेटर लावला होता, त्याला बोलण्याची स्थिती नव्हती. 12-12, 13-13 जखमा झालेल्या आहेत, 5 गोळ्या त्याच्या शरीरात आहेत, कसं तो बोलेल? त्यावेळेला जर सीसीटीव्ही असेल तर त्या सीसीटीव्हीचं फुटेज तुम्हाला मिळवता आलं पाहिजे. मित्रांनो, 65च्या सर्टिफिकेट बाबतीत बराच वेळेला अभ्यास कमी पडतो. ती डेफिनेशन पुन्हा पुन्हा वाचा, तुम्हाला असं लक्षात येईल की 65ची सर्टिफिकेट सीडीआर रिपोर्ट बरोबर असो नाही तर कॉम्प्युटर रेकॉर्ड बद्दल असो, बऱ्याच वेळेला चुकीची असतात. तो डेफिनेशन वाटलं तर ऑल डिव्हाइस असा शब्द आहे. म्हणजे एखाद्या सीसीटीव्हीचा डीव्हीआर एका ठिकाणी आहे, डीव्हीआरनं त्यांनी मालकांनी त्या लॅपटॉपमध्ये रेकॉर्ड करून घेतला, ती हार्ड डिस्क घेऊन आणि डीव्हीआर घेऊन पोलीस स्टेशनला गेला, पोलीस स्टेशननी त्यांच्या लॅपटॉपवर घेतलं, तिथून तो फॉरेन्सिक रिपोर्टला तो हार्ड डिस्क गेली. या सगळ्या कॉम्प्युटरचं वर्णन आलं पाहिजे. ऑल डिव्हाइस सर्टिफिकेट 2 वाक्याचं असतं, मी कोणताही मानवी हस्तक्षेप केला नाही आणि हे सर्टिफिकेट दिला आणि तो रेकॉर्ड दिला. बऱ्याच वेळेला सीडीआर रिपोर्टचा सीडी दिली जाते किंवा पेन ड्राईव्ह दिला जातो आणि पोलीस सॉफ्टवेअरमध्ये बदल करून एडिट करून त्यांना आवश्यक असलेले 13 किंवा 16 कॉलम काढून तुम्हाला सीडीआर रिपोर्ट देतात. त्यामध्ये टॉवर लोकेशन असतं, टॉवर आयडी असतो, जीएसएम कार्ड नंबर असतो, IMEI नंबर असतो. हे माहिती पाहिजे कुठला कॉलम कधी आहे आणि तुम्हाला दाखवता आलं पाहिजे की SMS ला किती कालावधी झालाय. हा ड्युरिंग रेग्युलर कोर्स हा पुरावा चालायचा. तो काय बोललाय सिद्ध होत नाही, परंतु त्यांचे जे फोन आहे ते नियमित होते, बिझनेस ट्रान्झॅक्शन मधले फोन होते, त्याला संशय घेण्यासारखं काही नव्हतं. आणि टॉवर लोकेशनचा फायदा बराच वेळा तुम्हाला होतो, कारण टॉवर लोकेशनचं परीख मोठा असतो. त्यामुळे आरोपी नेमका मैता बरोबर होता हे सिद्ध होत नाही जर आय विटनेस नसेल तर. परिस्थितीजन्य पुराव्यामध्ये जेव्हा आय विटनेस नसतो तेव्हा घटनेची प्रत्येक साखळी, पुराव्याची प्रत्येक शृंखला जोडून देणं हे प्रॉसिक्युशनचं कर्तव्य आहे. ती शृंखलातला एक जरी तुटला, एक जरी परिस्थितीजन्य पुरावा मिळाला नाही किंवा आणला गेला नाही किंवा टाळला गेला तर संशयाचा फायदा आरोपीला मिळतोय. जर आय विटनेस असेल तर आय विटनेस कसे खोटे ठरतील हे जेव्हा तुम्ही बघता तेव्हा कन्फेशन बद्दलची जेव्हा स्टेटमेंट असतात, 27च्या पंचनाम्याची जेव्हा स्टेटमेंट असतात, हे सगळ्याचा अभ्यास तुम्ही करता तेव्हा एकत्रितपणे संपूर्ण खटल्याचा विचार होतो. एक एक साक्षीदार तुम्ही अधोरेखित करता, एक एक साक्षीदार येऊन जातो, मध्ये 15-20 दिवस जातात, तुम्ही दुधपाय. पहिल्या साक्षीदाराची साक्ष आपण काय घेतली ती साक्षीदार नंबर 9च्या वेळेला सुद्धा माहिती पाहिजे. एकमेकांचा दुवा जुळवता आला पाहिजे. आयोला काय विचारायचं ते आधी लिहून ठेवलं पाहिजे. सगळ्या साक्षी पुराव्याच्या नकला तुमच्याकडे पाहिजेत. इम्प्रुव्हमेंट त्याला विचारता आले पाहिजे, कॉन्ट्राडिक्शन विचारता आला पाहिजे, तुमचे डिफेन्स विचारता आला पाहिजे. आयोनी कशा प्रोसिजरल मिस्टेक केल्यात, कशा जाणीवपूर्वक चुका केलेल्या आहेत, आयोचा हेतू अप्रामाणिक कसा आहे हे तुम्ही जेव्हा सिद्ध करता तेव्हा जेव्हा युक्तिवाद होतो तेव्हा तुम्हाला जोर होतो. केवळ केस लॉ वाचून युक्तिवाद होतो असं नाही. तुमची जर क्रॉस चांगली असेल, आड्यात जर चांगलं असेल तरच पोऱ्यात चांगलं येणार आहे. त्यामुळे तुमची क्रॉस पाहिजे चांगली, ती मुद्देसूद पाहिजे, डीप पाहिजे, सगळ्या घटना हात घालणारी पाहिजे आणि मग तुमचा युक्तिवाद सुरू होतो. त्यामुळे तुमची क्रॉस हा पाया आहे, ती चांगल्या पद्धतीने जमली पाहिजे. मित्रांनो, बरेच मोठ्या प्रमाणात वेगवेगळ्या प्रत्येक गोष्टीत, मग ते अगदी आय विटनेस असेल, इतर पंच असतील, कपडे जप्तीचा पंच असेल, मोटरसायकलचा पंच असेल,
घटनास्थळाचा पंच असेल, अनेक इतर पंचनामे असतील, या सगळ्यांच्या क्रॉस आनंदाने मनापासून तुम्ही घेतल्या पाहिजेत. केवळ टोपल्या टाकण्याचं काम करता कामा नये. विटनेस कधीही छोटा आणि मोठा नसतो, सगळेच विटनेस मोठे असतात. तुम्हाला घाई असता कामा नये. तयारी नसेल तर तारीख घ्या, पण पूर्ण तयारीशिवाय क्रॉस करू नका. तुम्हाला आत्मविश्वास पाहिजे, तुम्हाला तर्कशास्त्राचा पूर्ण माहिती पाहिजे, तुम्हाला स्वतःला आयत्या वेळी निर्णय घेता आला पाहिजे, आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे काय विचारू नये हे नक्की पाहिजे. प्रश्न अंगावर घेऊ नका. साक्षीदाराला एक्सप्लेनेशन द्यायची संधी देऊ नका. साक्षीदार हुशार आहे, लक्षात घ्या. तो तयारी करून आलाय, तो आरोपीला पोचवायला आलेला आहे, तो आरोपीच्या विरुद्ध आहे, तो फिर्यादीच्या बाजूचा आहे, तो माहिताचा नातेवाईक आहे, जवळचा आहे, कुठून तरी पोलिसांचा उपकाराखालचा आहे. त्याला तुम्ही सामंजस्याने कुरवाळत गोंजारत त्याला खेळवता हसत हसत क्रॉसमध्ये ऍडमिशन मिळवणं पाहिजे. लांब किती क्रॉस घेता हे काही महत्वाचे नाही, इफेक्टिव्ह क्रॉस किती घेता हे महत्वाचं आहे. त्यामुळे कमीत कमी शब्दात जास्तीत जास्त परिणामकारक क्रॉस घ्या. मला खात्री आहे या परिसंवादाचा फायदा अभिवक्ता परिषदेमुळे अलिबाग बार असोसिएशनच्या सगळ्या मेंबरना, रायगड जिल्ह्यातील अनेक वकिलांना नक्की मिळणार आहे. यापुढे नक्की तुम्ही जास्तीत जास्त प्रयत्न करून जास्तीत जास्त कॉन्सन्ट्रेशन हे फौजदारी केसमधल्या या अशा चांगल्या क्रॉससाठी घ्याल. त्या सिनियर वकिलांना नंतर गाठाल, त्यांना विश्वासात घ्या. त्यांच्या चुका नका काढू, पण त्यांनी का प्रश्न विचारला, कारण त्यामागे त्यांची बरीच तपस्या असते, मेहनत असते. त्यांनी मूर्ख म्हणून प्रश्न विचारला नसतो, ते रिस्क घेत असतात. अंगावर शेवटी अनुभव काय, 35-40 वर्ष घेतल्यानंतर काही प्रश्न रिस्क घेऊन विचारायला लागतात. पण त्याचा फायदा ते नंतर कसा घेतात, युक्तिवादासाठी कसा फायदा घेतात हेही बघा. ट्रॅक रेकॉर्ड ठेवा आणि त्यांचा युक्तिवाद जरूर ऐका. तुम्हाला लक्षात येईल की उलट तपासाचं गणित हे युक्तिवाद बरोबर सोडवलं जातं आणि आरोपीला निर्दोष सोडवलं जातं. मला संधी दिल्याबद्दल मी अत्यंत आभारी आहे. तुम्ही केव्हाही माझ्याकडे कोणत्याही प्रश्नासाठी, वकिली व्यवसायातल्या मदतीसाठी केव्हाही येऊ शकता. उलट ज्युनियरनी मदत मागितली, सल्ले मागितले, त्यांच्या खटल्यामध्ये काय क्रॉस करायची याबद्दल गाईडलाईन्स मागितल्या, तर कुठल्याही सिनियर वकिलाला आनंदच होतो. कारण हे ज्ञान वाटल्याने वाढत असतं, अनुभव वाटल्याने वाढत असतात. मित्रांनो, तुमचे काही प्रश्न आलेले आहेत. त्यामध्ये ॲडव्होकेट निकेत चवरकर यांनी एक प्रश्न विचारलाय. कोर्टाने उलट तपासणी दरम्यान बचावासाठी आवश्यक असलेले प्रश्न विचारून न दिल्यास व त्यानंतर लेखी परवानगी देखील कोर्टाने फेटाळली तर मग आरोपीला काही पर्याय उपलब्ध आहेत का? पहिली गोष्ट म्हणजे तुम्ही जजच्या मनात तुमच्या कामामुळे जरब तयार करा की हा वकील, पहिली गोष्ट म्हणजे अनाठाई प्रश्न विचारणार नाही, ह्याच्याकडे मटेरियल आहे. तुम्ही कोर्टाला समजून सांगा, माझे 2-4 प्रश्न समजून घ्या, योग्य वाटलं तर तुम्ही लिहून घ्या. पहिल्या प्रश्नातच सगळा डिफेन्स ओपन होईल आणि तुमची कार्ड ओपन होतील असं नाही. 3-4 प्रश्नानंतर त्यातली खोच कळते. जज सर्वज्ञ नसतात, जज आळसीपणा करत असतात, त्यांना शॉर्टकट मारायचा असतो. तुम्ही जजच्या बाजूने नसता, वेळ आली तर वाद घाला, सौम्य शब्दात वाद घाला, लेखी प्रश्न विचारा. ते टाळले तर पुढे जा, क्रॉस थांबवू नका. पुन्हा थोड्या वेळाने वेगळ्या पद्धतीने प्रश्न विचारा, दुसऱ्या विटनेसना विचारा आणि जजला सांगा आता मला तो विटनेस परत बोलवायचा, रिकॉल करा. बऱ्याच वेळा उपयोग होतो. 313 सेक्शनचा अभ्यास करा, 311 सेक्शनचा अभ्यास करा. आरोपीला एक्सप्लेनेशन देता येतं 313 मध्ये आणि 311 मध्ये तुम्हाला रिकॉलची संधी मिळते. विटनेसला बोलवता येतं, कोर्टाला तसा अर्ज करता येतो. परंतु शक्यतो कोर्टाशी सामंजस्य ठेवून तुम्ही तुमचे प्रश्न व्यवस्थित तयार करा, प्रश्नांची मांडणी करा, हेच महत्वाचं आहे. आणखीन एक प्रश्न आलाय बागवे वकिलांनी. 27चा जो पंचनामा असतो हा पोलिसांसमोर दिला जातो, म्हणजेच हा 161 प्रमाणे त्याची पुराव्याच्या दृष्टीने किती योग्य आहे? 27च्या पंचनाम्याचे 2 भाग असतात. एक पोलिसांसमोरचं स्टेटमेंट, ज्याला आपण मेमोरंडम स्टेटमेंट म्हणतो, निवेदन स्टेटमेंट म्हणतो, हा जबाबाला. म्हणून तुम्हाला 27 मध्ये ते प्रोव्हिजो दाखवलेला आहे की सेक्शन 26-25 प्रमाणे आरोपीने पोलिसांसमोर दिलेला किंवा पोलीस कस्टडीत दिलेला जबाब अमान्य ठेवलेला आहे, अग्राह्य मानलेला आहे, इनएडमिसिबल मानलेला आहे. परंतु सेक्शन 27 मध्ये काही अंशी तो जेव्हा नवीन फॅक्ट सांगतो, जी जागा पोलिसांना माहीत असण्याचं कारणच नाही, त्यांनी चाकू कुठे लपवला हे माहिती असण्याचं कारणच नाही, तो जेव्हा पहिल्यांदा कुठेतरी एक्सप्लेन करतो तेव्हा पोलिसांना तो इच्छा प्रकट करतो, तेव्हा पोलिसांनी 2 पंच इज्जतदारांना बोलून आणायचं आणि पोलिसांनी ते स्टेटमेंट घ्यायचं नाहीये, पंचांसमोर तो स्व इच्छेने स्टेटमेंट देतोय.
स्वेच्छा स्टेटमेंट आहे, ते त्याचं निवेदन पंचांसमोरचं आहे. पोलीस फक्त त्या कार्यवाहीत भाग घेत आहेत आणि मग पोलीस इन्व्हेस्टिगेशनमध्ये त्याला घेऊन जातात. तो दाखवेल त्या जागेत त्या मार्गाने जातात आणि ती हत्यार काढून देतात. म्हणून तो पंचनाम्यासाठी तो पोलिसांसमोरचा असला तरी ते जे डिस्कव्हरी ऑफ फॅक्ट, मी गुन्ह्यात वापरलेला चाकू काढून देतो चला किंवा ती जागा दाखवतो चला, हे जे प्रकार आहे, किंवा मी प्रेत जिथे लपवलेलं आहे ते प्रेत जिथे पुरलेलं आहे ती जागा मी दाखवू शकतो, पण इट इज इन द एक्सक्लुझिव्ह नॉलेज ऑफ द अॅक्युज, नन एल्स, असा तो केस लॉ आहे. त्यामुळे तो 27चा पंचनामा ग्राह्य धरला जातो. अर्थात त्याच्याबद्दल छान पद्धतीने क्रॉस करता येते, कारण पोलीस चेक्स हे असतातच. बऱ्याच वेळेला पोलीसच असे खोटे पंचनामे करतात आणि पुरावा साबित होण्यासाठी खोटी रिकव्हरी दाखवली जाते. आणखीन एक कुणाल गावण म्हणून वकील साहेबांचा प्रश्न आहे, निवेदन पंचनाम्याखाली आरोपीची सही घेतली नसल्यास त्याचा फायदा आरोपीला होईल का? नाही, सही असलीच पाहिजे असं नाही, पण तो निवेदन पंचनामे पंचांसमोर दिलेलं स्टेटमेंट आहे म्हणून ती सही घेतात. सही नाही म्हणून पंच खोटे ठरत नाहीत किंवा पंचनामा खोटा ठरत नाही. त्यांनी काय रिकव्हर केलेलं आहे सगळं कॉन्क्लुझिव्ह इफेक्ट विचारात घेतला जातो. त्याने दाखवलेलं हत्यार खरंच गुन्ह्यात वापरलेलं आहे का, ते हत्याराशी जुळतंय का, त्यानेच जखम झालेली आहे का, त्याला रक्त आहे का, ह्या सगळ्या जे सराउंडिंग सर्कमटेन्सेस असतात, इतर परिस्थितीजन्य पुरावे असतात, त्यानुसार 27चा पंचनाम्यावर विश्वास ठेवायचा की नाही हे कोर्ट साकल्याने विचार करतो. त्यामुळे सही नाही म्हणजे तो पंचनामा खोटा असं काही होऊ शकत नाही. आरवी ओक साहेबांनी एक छान प्रश्न विचारलाय, प्लीज एनलाइट ऑन द क्रॉस ऑफ द एक्सपर्ट सच ॲज अ हँडरायटिंग अँड फिंगरप्रिंट एक्सपर्ट्स. बऱ्याच वेळेला हँडरायटिंग एक्सपर्टना बोलवलं जातं, अनेक वेळा, म्हणजे फौजदारी खटल्यात पण सिव्हिलमध्ये सुद्धा. पण हँडरायटिंग एक्सपर्टमध्ये जे कंपॅरिझन आहे, नमुना सही घेण्याचा पंचनामा आहे, तो सगळ्यात महत्त्वाचा आहे. म्हणजे आरोपीकडनं आरोपीचा हस्ताक्षराचे नमुने घेतले जातात, आरोपीचे 6 वेगवेगळे नमुने घेतले जातात. मैताचं असेल तर मैताच्या नैसर्गिक हस्ताक्षराच्या ज्या घरात डायऱ्या असतात किंवा त्यांनी जे चिठी लिहून ठेवलेली असते, ती आत्महत्येची केस असेल, सुसाईड नोट असेल तर त्याचं नैसर्गिक हस्ताक्षर अधिक सुसाईड नोट असं घेतलं जातं आणि हे सगळे नमुने पाठवले जातात. हस्ताक्षर तज्ज्ञ त्याप्रमाणे त्याच्या फोटो प्रिंट, अनेक प्रकारची जी क्रायटेरिया आहेत त्या पद्धतीने ते कंपॅरिझन करतं. आपल्या डोळ्यालाही कळतं ही सही खोटी आहे, फोर्जरीबाबतची विशेषतः सही चुकीची आहे. परंतु हस्ताक्षर तज्ज्ञ येतो तेव्हा तो तज्ज्ञ म्हणून सांगत असतो, त्याला तो कारण मीमांसा देत असतो, त्याला पोर्शन मार्क ABCD अनेक आर्टिकल्स तयार केली जातात आणि त्याचे म्हणजे नमुना हस्ताक्षर, नैसर्गिक हस्ताक्षर आणि गुन्ह्यात म्हणजे सब्जेक्टेड हस्ताक्षर किंवा ती सही, ते नमुने तपासले जातात, कम्पेअर केले जातात. आणि त्यामुळे हस्ताक्षर तज्ज्ञाची जबाबदारी ज्या वेळेला सरकार पक्षातर्फे फौजदारी खटल्यात होते तेव्हा आरोपी म्हणून आपल्याला त्यांनी दिलेलं ओपिनियन नाकारायचं असतं किंवा ते कसं चुकीचं आहे, त्याच्यात प्रोसिजरल मिस्टेक कशा आहेत हे दाखवायचं असतं. त्याच्यासाठी तुम्हाला त्या पद्धतीने हस्ताक्षर तज्ज्ञाच्या पूर्वीच्या क्रॉस किंवा त्याचे जे रिपोर्ट असतात त्याचा पूर्ण अभ्यास करणं महत्त्वाचं आहे. त्याचे जे नमुने कोर्टासमोर ठेवलेले असतात ते स्वतः भिंग घेऊन बघणं आवश्यक आहे. बऱ्याच वेळा तेही चुका करतात आणि मूळ पंचनाम्याला तुम्ही हात घातला की तो पंचनामा चुकीचा होता. हस्ताक्षर जे नमुने घेतले ते चुकीच्या पद्धतीने घेतलेले आहेत, हे नैसर्गिक हस्ताक्षर मैताचं नाही, अशा पद्धतीने वेगवेगळे डिफेन्स आहेत की मूळ उद्देशच तो नष्ट झाला की हस्ताक्षर तज्ञाकडे ते मॅन्युप्युलेट करून कॉन्कॉक्टेड करून पुरावे पोहोचवले आहेत. अशा पद्धतीने सुद्धा तुम्हाला डिफेन्स घेता येतो. आणि फिंगरप्रिंट्स एक्सपर्टच्या बाबतीतही तसंच आहे. फिंगरप्रिंट्स केव्हा घेतल्या, म्हणजे दरोड्याच्या खटल्यामध्ये किंवा चोरीच्या खटल्यामध्ये, कारवरच्या एखाद्या मर्डर केसमध्ये आरोपीचे हँडलला असलेले ठसे, आता त्या हँडलवरचा आरोपीचा ठसा मिळाला आणि तो नमुन्यासाठी पाठवलाय. ती कार हायवेला उभी आहे, अलिबाग येतच चाललो आहे खटला, न्यायप्रविष्ट असल्यामुळे बाकी भाष्य करणार नाही. ती हायवेला उभी आहे, त्याच्यानंतर पोलीस ती कार 10 वेळा उघडतायत, कारमध्ये चावी नाही तरी ती चालू करतायत आणि नंतर सावकाश डॉग स्क्वॉड येतो, म्हणजे हस्ताक्षर तज्ज्ञ किंवा फिंगरप्रिंट्सवाले ते ब्युरोवाले येतात आणि नंतर त्यांना एक अंगठा सापडतो हँडलवर, तो पण कुठला, ड्रायव्हर साईडला. आरोपी ड्रायव्हिंग करत असो अशी केसच नाही प्रॉसिक्युशनची. आरोपी मागच्या सीटवर बसलाय आणि मैताला मारतोय आणि तो त्या बाजूनी गेलाय. आता तो अंगठा जुळवण्याचा प्रयत्न केला जातोय, याबद्दल संशय निर्माण करणं
म्हणजे सर्कमटन्सेसच्या बाबतीत तफावत आणणं हेही महत्वाचं आहे. त्यामुळे हस्ताक्षर तज्ञाच्या क्रॉस अगोदर पंचांची क्रॉस होणं आणि त्या वस्तुस्थितीबाबतचे कागद तपासणं सुद्धा अत्यंत महत्वाचं आहे. काही आणखीन केस आलेलं आहे की इन पास्को मॅटर्स कोर्ट आज द क्वेश्चन्स इन रायटिंग इन ॲडव्हान्स, देन व्हॉट विल बी द पोझिशन टू बी यूज आर्टिकल ऑफ क्रॉस एक्झामिनेशन. पहिली गोष्ट म्हणजे तुम्हाला सांगता आलं पाहिजे की क्रॉस एक्झामिनेशन, चीफ एक्झामिनेशन याचं महत्त्व शेवटी आरोपीच्या हिताशी आहे. त्यामुळे जे लेखी प्रश्न विचारायला सांगतात वगैरे ते जर तुम्ही विश्वासात घेतलं तर प्रत्यक्ष क्रॉस होऊ शकते. जरी विशेष न्यायालय असेल आणि विशेष कायदा असेल तरी अन्याय होऊ शकत नाही. तुम्हाला फेअर ट्रायलही मागण्याचा हक्क आहे आणि फेअर ट्रायलमध्ये शेवटी समोर साक्षीदार काय प्रश्न विचारतोय. आता ॲफिडेव्हिटवर सरतपास देतात फौजदारी केसमध्ये, काही एक्सपर्ट विटनेसमध्ये, डॉक्टरच्या बाबतीत वगैरे, तरी सुद्धा जे समोर क्रॉस होते ती सर्वात महत्त्वाची असते. समोर चीफ एक्झामिनेशन होते, सरतपास होतो, तो महत्त्वाचा असतो. तुम्ही जजना विश्वासात घेऊन तशी क्रॉसची किंवा तशी सरतपासाची मागणी करू शकता. आपण मला जी संधी दिली, हा मुक्त संवाद ऐकला. माझा उद्देशच मुळात आर्ट ऑफ क्रॉस एक्झामिनेशनमध्ये केस लॉ सांगणं, कायद्यातील तरतुदी सांगणं, मॅन्युअलमधील तरतुदी सांगणं, पोलीस मॅन्युअलमधल्या तरतुदी सांगणं असा नाही किंवा पोलीस तपास खोटा ठरवणं असा नाही, परंतु पोलीस कसे खोटे तपास करतात, साक्षीदार कसं खोटं बोलतात हे आपण प्रामाणिकपणे कोर्टाला सिद्ध करून द्यायचं आहे. मित्रांनो, शेवटी संशयाचा फायदा आरोपींना द्यायचा असतो. तुम्हाला प्रिपंडरन्स ऑफ प्रॉबेबिलिटीज बाबतचं सगळं तत्वज्ञान माहिती असतं, पण ते मांडता आलं पाहिजे. याच्यासाठी अनेक क्रॉस ऐका, अनुभवानी मोठे व्हा, यशस्वी वकील व्हा. खरंच फौजदारी खटल्यात क्रॉस घेण्यासारखं आनंददायी असं काय नाही. ज्याला जॉब सॅटिस्फॅक्शन म्हणतो ते मोठ्या प्रमाणात मिळतं. आपण काही आरोपींना निर्दोष सोडवू शकतो, जे खरंच निर्दोष असतात त्यांना न्याय मिळवून देऊ शकतो. त्यांच्या डोळ्यात ते सुटल्यानंतर त्यांच्या नातेवाईकांच्या डोळ्यात जे आनंद अश्रू असतात, खरंच त्यांनी गुन्हा केला नसतो तेव्हा तुम्ही खरंच न्यायाजवळ जात असता, न्याय मिळवून देत असता. मित्रांनो, यशस्वी वकील व्हा, आत्मविश्वासाने वकिली करा. एवढंच सांगतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. मी सर्वांचा आभारी आहे. धन्यवाद.